हॅलो स्टुडंट्स, कसे आहात सर्वजण? आय होप तुम्ही सर्वजण चांगलेच असाल. आपण लास्ट लेक्चरमध्ये कोव्हॅलंट बॉन्ड हा टॉपिक कंप्लीट केला, बरोबर? ज्यामध्ये आपण एक्झॅक्टली कोव्हॅलंट बॉन्ड कसा फॉर्म होतो, त्यामध्ये इक्वल शेअरिंग कशी होते, हा सगळा टॉपिक आपण लास्ट लेक्चरमध्ये डिस्कस केला. नंतर आपण काही कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ कोव्हॅलंट कंपाऊंड हे सुद्धा बघितले, ज्यामध्ये आपण फिजिकल स्टेट, त्यानंतर आयसोमेरिझम, हे कोव्हॅलंट कंपाऊंड कसे शो करतात, नंतर पुढे काही कोव्हॅलंट सॉलिड, मॉलिक्युलर सॉलिड अशा सुद्धा प्रॉपर्टी आपण लास्ट लेक्चरमध्ये कंप्लीट केल्यात कोव्हॅलंट कंपाऊंडच्या रिलेटेड. नंतर आपण एक टॉपिक बघितला, तो म्हणजे ॲटॉमिक ऑर्बिटल कन्सेप्ट. मग आता हा ॲटॉमिक ऑर्बिटल कन्सेप्ट आपल्याला का बरं शिकायचा होता, मी हेही सांगितलं की जसे की लेवी स्ट्रक्चरचे काही लिमिटेशन्स होते. मग हे लिमिटेशन ओव्हरकम करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, तर एक पुढचा एक कन्सेप्ट शिकायचा आहे, तो म्हणजे ॲटॉमिक ऑर्बिटल कन्सेप्ट. याची मी जनरल आयडिया तुम्हाला लास्ट लेक्चरमध्ये दिली होती. मी आज तोच टॉपिक घेऊन परत एक लेक्चर समोर कंटिन्यू करतोय, ज्यामध्ये आपल्याला ॲटॉमिक ऑर्बिटल ओव्हरलॅप हा एक कन्सेप्ट कंप्लीट करायचा आहे. नंतर मग समोर जाऊन व्हेरिएबल व्हॅलन्सी इन कोव्हॅलंट बॉन्ड हा सुद्धा आपल्याला कन्सेप्ट शिकायचा आहे. काय बघायचं आहे? व्हेरिएबल व्हॅलन्सी इन कोव्हॅलंट बॉन्ड, की नेमके जे काय कोव्हॅलंट बॉन्ड आहेत तर यांच्यामध्ये व्हेरिएबल व्हॅलन्सी म्हणजे त्यांची व्हॅलन्सी कशी चेंज होते. सपोज फॉस्फरसचं एक्झाम्पल घ्या, 3 बॉन्ड सुद्धा फॉर्म करतो, 5 बॉन्ड सुद्धा फॉर्म करतो. त्यानंतर मग सपोज आपण सल्फर जर घेतला तर 2 बॉन्ड, 4 बॉन्ड आणि 6 बॉन्ड असे तो फॉर्म करतो. मग एक्झॅक्टली नेमकं का बरं असं होतंय, तर हे सुद्धा आपल्याला शिकायचं आहे. नंतर जाणार आपण ऍप्लिकेशन्स ऑफ व्हेरिएबल व्हॅलन्सी. ही जी काय व्हेरिएबल व्हॅलन्सी आहे याचे नेमके ऍप्लिकेशन्स कोणते आहेत, म्हणजे काही मॉलिक्युल हे जसं की नायट्रोजन हा फक्त 3 बॉन्ड फॉर्म करतो, 5 बॉन्ड तर कधी फॉर्म करत नाही. जरी आता नायट्रोजन फॉस्फरस एकाच ग्रुपमध्ये येतात तरी सुद्धा नायट्रोजन किती फक्त 3 बॉन्ड फॉर्म करतो, कोव्हॅलंट बॉन्ड. आणि फॉस्फरस जो आहे तर तो 3 पण फॉर्म करतो, 5 पण फॉर्म करतो. मग असे काही जे काही ऍप्लिकेशन्स आहेत, काही मॉलिक्युल आपण एक्झॅक्टली डिटरमाइन करू शकतो की यांची कोव्हॅलन्सी किती असणार. मग आता ही कोव्हॅलन्सी म्हणजे नेमकं काय हे सुद्धा आपल्याला शिकायचं आहे. आणि समोर जाणार आपण इंट्रोडक्शन ऑफ व्हॅलन्स बॉन्ड थेरी. जे काय लेवी स्ट्रक्चरचे लिमिटेशन्स आहेत ते ओव्हरकम करण्यासाठी आपल्याला एक नवीन थेरी शिकायची, म्हणजे व्हॅलन्स बॉन्ड थेरी. मग आता ही थेरी आणली कोणी, त्यानंतर मग याची डेव्हलपमेंट कशी झाली, तर याची एक बेसिक आयडिया आपल्याला आज या लेक्चरमध्ये घ्यायची, ते म्हणजे इंट्रोडक्शन ऑफ व्हॅलन्स बॉन्ड थेरी. तर चला मी आता सुरू करतोय. यातील फर्स्ट टॉपिक आजच्या लेक्चरचा ऑर्बिटल कन्सेप्ट ऑफ कोव्हॅलंट बॉन्ड. आता हा टॉपिक तर मी लास्ट लेक्चरमध्ये तुम्हाला इंट्रोड्यूस करून दिला होता, ज्यामध्ये आपण हे शिकलो होतो की जे काय ॲटम्स असतात त्यामध्ये काही पेअर्ड इलेक्ट्रॉन्स असतात आणि काही कशा असतात अनपेड इलेक्ट्रॉन्स. मग हे जे ऑर्बिटल्स असतात सब ऑर्बिटल, तर एका सब ऑर्बिटलमध्ये मॅक्झिमम किती इलेक्ट्रॉन बसतात? फक्त 2 इलेक्ट्रॉन बसतात. आता हे जे 2 इलेक्ट्रॉन्स आहेत तर हे एकमेकाला पेअर होण्यासाठी त्यांचं स्पिन कसं पाहिजे, तर एकमेकाला ऑपोजिट पाहिजे. एकाचं स्पिन जर क्लॉकवाईज असेल तर दुसऱ्याचं स्पिन कसं पाहिजे? अँटी क्लॉकवाईज पाहिजे, तरच ते एकमेकाला पेअर होतील. अदरवाईज त्यांच्यामध्ये कधीच पेअरिंग होणार नाही. जर सपोज 2 इलेक्ट्रॉन्स आहेत, एक क्लॉकवाईज फिरतो आणि दुसरा सुद्धा क्लॉकवाईजच फिरतो, म्हणजे दोघांचे स्पिन कसं आहे? पॉझिटिव्ह स्पिन आहे, तर असे इलेक्ट्रॉन कधीच एकमेकाच्या कॉन्टॅक्टमध्ये येणार नाहीत. किंवा बोथ इलेक्ट्रॉन असे आहेत की ज्यांचं स्पिन आहे ते अँटी क्लॉकवाईज आहे, असे सुद्धा इलेक्ट्रॉन कधीच एकमेकाच्या कॉन्टॅक्टमध्ये येणार नाही. मग आता इलेक्ट्रॉन येतील कोणते एकमेकाच्या कॉन्टॅक्टमध्ये, तर वन स्पिन हे पॉझिटिव्ह आणि दुसरं स्पिन कसं पाहिजे? निगेटिव्ह पाहिजे. म्हणजे एक क्लॉकवाईज ओरिएंटेशन आणि दुसऱ्याचं कोणतं? अँटी क्लॉकवाईज ओरिएंटेशन. असेच इलेक्ट्रॉन एकमेकाला पेअर होतील. मग हे आपण लास्ट लेक्चरमध्ये शिकलो होतो. चला मी परत एकदा त्याला रिकॉल करतोय. बघा, आपण फर्स्ट पॉईंट असा शिकलो होता लास्ट लेक्चरमध्ये, वन ऑर्बिटल कॅन अकोमोडेट ऍट द मोस्ट 2 इलेक्ट्रॉन्स विथ ऑपोजिट स्पिन. सपोज एखादा ऍटम घ्या, त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहा आणि त्याचे जे काही सब ऑर्बिटल असतात त्यांच्यामध्ये किती मॅक्झिमम 2 इलेक्ट्रॉन्स येतात. मग हे जे 2 इलेक्ट्रॉन्स येतात तर त्यांचा स्पिन सुद्धा कसं पाहिजे? एकमेकाला ऑपोजिट पाहिजे. मी त्यासाठी परत एक एक्झाम्पल घेतो पटकन. सपोज मी घेतो इथे कार्बन. मग आता कार्बन जर आपण घेतला तर Z=6 हा ऍटॉमिक नंबर त्याचा. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण लिहून घेऊ 1s2 2s2 आणि 2p2. आता बघा, हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिल्यानंतर आपण परत हे ऑर्बिटल्स काढून घेऊ. यसचा आपण फक्त 1 बॉक्स काढतो, मी आधी सांगितलं, ज्यामध्ये आपण असे 2 इलेक्ट्रॉन भरणार. मग एक इलेक्ट्रॉन कसा आहे तर क्लॉकवाईज, ज्याची डायरेक्शन, ज्याचा ॲरो अपवर्ड आहे तो म्हणजे क्लॉकवाईज स्पिन दाखवणारा, आणि दुसरा कसं दाखवतो तर अँटी क्लॉकवाईज, कारण तो डाऊनवर्ड पोझिशनला लोकेट होतोय. मग असेच इलेक्ट्रॉन एकमेकाला पेअर होतील. जर अशी कंडिशन झाली की दोघांचंही क्लॉकवाईज स्पिन आहे किंवा दोघांचंही अँटी क्लॉकवाईज स्पिन आहे, तर असा क्रायटेरिया कधीच येत नाही. हे इलेक्ट्रॉन कधीच पेअर फॉर्ममध्ये येणार नाही. त्यासाठी
कंपल्सन काय आहे, एकाचं स्पिन क्लॉकवाईज पाहिजे आणि दुसऱ्याचं स्पिन कसं अँटी क्लॉकवाईज पाहिजे. हे मी पिरियड टेबल मध्ये बेसिक लेसन्स मध्ये तुम्हाला कंप्लीट करून दिलं होतं. होप तुम्हाला आठवत असेल. बघा आता 2s आहे. 2s मध्ये सुद्धा असे 2 इलेक्ट्रॉन, एकाचं स्पिन क्लॉकवाईज दुसऱ्याचं स्पिन अँटी क्लॉकवाईज. आता 2p2 आहे. पीचे आपण या आधी शिकलो की 3 सब ऑर्बिटल्स असतात. एक म्हणजे 2px, त्यानंतर 2py आणि नंतर असतो 2pz. मग आता यामध्ये आपल्याला आधी हाफ फिल्ड इलेक्ट्रॉन भरायचे. मग इथे 1 इलेक्ट्रॉन फिलअप केला आणि इथे सुद्धा किती आपण 1 इलेक्ट्रॉन फिलअप केला. बरोबर, म्हणजेच काय की हा जो कार्बन आहे यामध्ये सध्या 2 अनपेड इलेक्ट्रॉन तुम्हाला दिसतात. मग आता हा जो कार्बन आहे यामध्ये काही इलेक्ट्रॉन तर पेअर आहेत आणि काही कसे आहेत तर अनपेड आहे. मग कार्बनची टेंडन्सी कोणती, जसे हे इलेक्ट्रॉन पेअर आहेत आधीचे तसे हे सुद्धा इलेक्ट्रॉन पेअर झाले पाहिजेत. यांच्या कॉन्टॅक्टमध्ये अजून 1 इलेक्ट्रॉन आला पाहिजे, म्हणजे हे सुद्धा काय होतील, पेअर्ड होतील. मग तो इलेक्ट्रॉन येताना त्याचं स्पिन कसं पाहिजे तर ऑपोजिट पाहिजे. मग कार्बन काय करणार, कार्बन दुसऱ्या ॲटमच्या शोधात निघेल की ज्याला सुद्धा अशीच पेअरिंग करायची, ज्याच्यामध्ये सुद्धा असे अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आहे. मग सपोज कार्बनच्या कॉन्टॅक्टमध्ये काही हायड्रोजन वगैरे आले तर त्याच्यामध्ये सुद्धा 1 इलेक्ट्रॉन असतो. मग ते काय करणार, ते पेअरिंग करणार. झालं क्लिअर. म्हणजेच काय की एखाद्या ॲटमची टेंडन्सी कोणती असते तर कोव्हॅलंट बॉन्ड फॉर्म करण्याची. मग ही कोव्हॅलंट बॉन्ड ते कसे फॉर्म करतील तर इथे बरोबर इक्वल शेअरिंग करतील. इथे 1 इलेक्ट्रॉन येईल, इथे सुद्धा 1 इलेक्ट्रॉन येईल. आता ऍक्च्युअली तर 4 बॉन्ड फॉर्म करतो कार्बन, पण सध्याच आपण असं कन्सिडर करू की इथे 1 बॉन्ड आणि इथे 1 बॉन्ड त्याचा म्हणजे इथे फॉर्म होईल. म्हणजेच काय, त्याने 2 इलेक्ट्रॉन शेअर केलेत दुसऱ्या कोणत्या तरी ॲटम बरोबर. मग एकाचं स्पिन जर क्लॉकवाईज असेल तर हा मी जे डॉटेड इलेक्ट्रॉन दाखवला याचा स्पिन कसा असणार, अँटी क्लॉकवाईज. किंवा हा जो इलेक्ट्रॉन आहे तर याचा स्पिन सुद्धा कसा राहील, अँटी क्लॉकवाईज राहील. आणि हाच मेन कोव्हॅलंट बॉन्ड फॉर्मेशनचा क्रायटेरिया आहे. ऑक्टेट इज नॉट द इसेन्शियल क्रायटेरिया फॉर द फॉर्मेशन ऑफ कोव्हॅलंट बॉन्ड. म्हणजे फक्त ऑक्टेट कम्प्लीट होण्यासाठीच काय कोव्हॅलंट बॉन्ड तयार होत नाहीत. तर कोव्हॅलंट बॉन्ड कशासाठी फॉर्म होतात तर या इलेक्ट्रॉनची पेअरिंग करण्यासाठी. मग असे काही एलिमेंट्स की ज्यांच्यामध्ये सपोज असे अनपेड इलेक्ट्रॉन जर असतील पी ब्लॉक मधील तर ते काय करू शकतात, कोव्हॅलंट बॉन्ड फॉर्म करू शकतात इक्वल शेअरिंग करून दुसऱ्या ॲटम सोबत. आता इनर्ट गॅसेस घ्या, निऑन. निऑन मध्ये मात्र असे काय पेड अनपेड इलेक्ट्रॉन नसतात, सॉरी सगळेच पेअर असतील. निऑनचा ॲटम नंबर Z=10. चला मी इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहितोय 1s2, त्यानंतर 2s2 आणि 2p6. आता इथे तुम्ही चेक करा, 1s2 म्हणजे 2 इलेक्ट्रॉन ऑलरेडी पेअर आहेत, 2s2 म्हणजे हे सुद्धा 2 इलेक्ट्रॉन ऑलरेडी पेअर आहेत, आणि ते 2p6 पीचे परत आपण 3 सब ऑर्बिटल काढून घेऊ, 2px 2py आणि 2pz. आता इथे बघा, आधी हाफ फिल्ड भरायला 1 2 आणि 3 असे इलेक्ट्रॉन आपण फिलअप केलेत. अजून आता शिल्लक आहेत 3 इलेक्ट्रॉन, सो ते यामध्ये फिलअप करा. बरोबर बघा, निऑन मध्ये काय होतंय, सगळेच्या सगळे इलेक्ट्रॉन तुम्हाला कसे दिसत आहेत, ऑलरेडी पेअर दिसत आहेत. मग जर ऑलरेडी सगळे इलेक्ट्रॉन पेअर असतील तर निऑनला काही गरज आहे का पुन्हा काही इलेक्ट्रॉनची पेअरिंग करण्याची, अजिबात नाही. म्हणजे निऑन काय कोव्हॅलंट बॉन्ड फॉर्म करणार नाही. मग कोव्हॅलंट बॉन्ड कोण फॉर्म करतात तर असे एलिमेंट की ज्यांच्यामध्ये असे अनपेड इलेक्ट्रॉन असतील आणि त्यांची इलेक्ट्रोनेगेटिव्ह सुद्धा बऱ्यापैकी असेल. मग हेच एलिमेंट जर अशाच इलेक्ट्रोनेगेटिव्ह एलिमेंटच्या कॉन्टॅक्टमध्ये आले तर काय करतील, इक्वल शेअरिंग करतील आणि बरोबर अशा अनपेड इलेक्ट्रॉनची काय करतील तर पेअरिंग करतील. मग ही जी पेअरिंग आहे तर हीच पेअरिंग आपण या ऑर्बिटल कन्सेप्ट ऑफ कोव्हॅलंट बॉन्ड या बेसिसवर आपण एक्सप्लेन करू शकतो. आता बघा पुढे सांगितलं यामध्ये परत, हाफ फिल्ड ऑर्बिटल और अनपेड इलेक्ट्रॉन ऑर्बिटल ऍक्सेप्ट इलेक्ट्रॉन्स फ्रॉम अनदर ॲटम. हाफ फिल्ड ऑर्बिटलचा मिनिंग काय की हा जो इथे ऑर्बिटल होता यामध्ये मी डॉटेड इलेक्ट्रॉन दाखवला, हा निग्लेक्ट करा. याच्याकडे फक्त स्वतःचा 1 इलेक्ट्रॉन होता इथे आणि इथे सुद्धा 1 इलेक्ट्रॉन होता, म्हणजे तो कसा होता, हाफ फिल्ड होता. कारण एका सब ऑर्बिटल मध्ये फक्त किती 2 इलेक्ट्रॉन्स बसतात. मग आता जर फक्त 1 इलेक्ट्रॉन असेल तर तो कसा होईल, हाफ फिल्ड होईल किंवा तुम्ही त्याला अनपेड इलेक्ट्रॉन म्हणा. तर यांची टेंडन्सी कोणती, मग आता पेअरिंग करायची. पेअरिंग करण्यासाठी दुसऱ्या इलेक्ट्रॉनचा स्पिन कसं पाहिजे, ऑपोजिट पाहिजे. याचा जर क्लॉकवाईज असेल तर इनकमिंग इलेक्ट्रॉन हा अँटी क्लॉकवाईज स्पिन असलेला पाहिजे, तरच ते एकमेकाच्या कॉन्टॅक्टमध्ये येतील आणि बरोबर इक्वल शेअरिंग तिथे होईल. मग यासाठी हे जे काही एलिमेंट्स असतील यांना दुसऱ्या एलिमेंटच्या कॉन्टॅक्टमध्ये यावं लागेल. बरोबर, असे डायरेक्टली तर काही इलेक्ट्रॉन येणार नाही. त्यासाठी यांना इलेक्ट्रॉन म्हणजे जे काही एलिमेंट्स आहेत त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये यावं लागेल बाकीच्या ॲटमच्या. नंतर मग ते अशी शेअरिंग करतील आणि त्या शेअरिंगला म्हणणार आपण कोणती, इक्वल शेअरिंग. म्हणजेच काय, कोव्हॅलंट बॉन्ड त्यामध्ये फॉर्म होईल. बघा आता अजून तुमचा टॉपिक हा क्लिअर झाला असेल. मी ऑलरेडी लास्ट लेक्चरमध्ये कंप्लीट केलं, पण मुद्दा मला रिकॉल करतोय कारण मला पुढे कोव्हॅलन्स हा सुद्धा टॉपिक आता शिकवायचा आहे. बघा मग नंतर शिकतो आपण, टेंडन्सी टू कम्प्लीट ऑर्बिटल और टू पेअर द इलेक्ट्रॉन इज अन इसेन्शियल कंडिशन ऑफ कोव्हॅलंट बॉन्ड. कोणती टेंडन्सी, हे इलेक्ट्रॉन पेअर झाले पाहिजे. जे अनपेड इलेक्ट्रॉन असतात यांची काय झाली पाहिजे, पेअरिंग झाली पाहिजे. तर हाच सगळ्यात मेन क्रायटेरिया आहे
कशासाठी तर फॉर द फॉर्मेशन ऑफ कोव्हॅलंट बॉन्ड. देर इज नो एनी इसेन्शियल क्रायटेरिया फॉर द फॉर्मेशन ऑफ कोव्हॅलंट बॉन्ड विच इज ऑक्टेट रूल. ऑक्टेट रूलच काय फक्त इसेन्शियल क्रायटेरिया नाहीये. तर मग अशी ही जी पेअरिंग आहे तर हा सगळ्यात मेन क्रायटेरिया. मग हे सुद्धा इथे एक्सप्लेन केलंय. कम्प्लिशन ऑफ ऑक्टेट इज नॉट द इसेन्शियल कंडिशन ऑफ कोव्हॅलंट बॉन्ड. म्हणजे असं अजिबात होणार नाही की प्रत्येक वेळेस ऑक्टेटच कम्प्लीट झाला पाहिजे. आपण त्याचे काही एक्झाम्पल सुद्धा ऑलरेडी शिकलोय, जसं की इनकम्प्लीट ऑक्टेट, एक्सपांडेड ऑक्टेट आणि कम्प्लीट ऑक्टेट. कम्प्लीट ऑक्टेटचे हे एक्सपान्शन होते, सॉरी एक्सेप्शन होते, नॉट एक्सपान्शन, एक्सेप्शन. तर हे एक्सेप्शन होते कोणकोणते? इनकम्प्लीट ऑक्टेट आणि एक्सपांडेड ऑक्टेट. म्हणजेच काय की अशा मॉलिक्यूल की ज्यांच्यामध्ये 8 पेक्षा कमी इलेक्ट्रॉन आहेत त्याला इनकम्प्लीट म्हणायचो आपण. 8 पेक्षा जास्त इलेक्ट्रॉन असलेला एक्सपांडेड म्हणायचो. तर हाच काय फक्त एक क्रायटेरिया नाहीये कोव्हॅलंट बॉन्ड फॉर्मचा. मेन क्रायटेरिया कोणता? या अनपेड इलेक्ट्रॉनची काय झाली पाहिजे? पेअरिंग झाली पाहिजे. आणि ही पेअरिंग होण्यासाठी यांना दुसऱ्या ॲटमच्या कॉन्टॅक्टमध्ये यावं लागेल. जेव्हा ते दुसऱ्या ॲटमच्या कॉन्टॅक्टमध्ये येतील तेव्हाच त्यांच्यामध्ये काय होईल? अशी पेअरिंग होईल, इलेक्ट्रॉन शेअरिंग करतील ते. त्यामुळे आता बघा पुढे एक कन्सेप्ट येतो तो म्हणजे कोव्हॅलन्सी, किंवा त्यालाच आपण कोव्हॅलन्स सुद्धा म्हणू शकतो. तुम्ही याआधी व्हॅलन्सी म्हणजे काय ते शिकलात. व्हॅलन्सी म्हणजे काय? कंबायनिंग कॅपॅसिटी ऑफ पर्टिक्युलर ॲटम. मग ती कंबायनिंग कॅपॅसिटी आहे ती एकतर आयनिक बॉन्ड फॉर्मेशन मध्ये सुद्धा असते किंवा कोव्हॅलंट मध्ये सुद्धा असते. आपण शिकलोय आधी. व्हॅलन्सी म्हणजे एखादा ॲटम काय करतो? एकतर इलेक्ट्रॉन गेन करतो किंवा इलेक्ट्रॉन लूज करतो बॉन्ड फॉर्म करण्यासाठी. मग तो बॉन्ड आयनिक सुद्धा असू शकतो किंवा कोव्हॅलंट सुद्धा असू शकतो. बरोबर. इथे सुद्धा सेमच कन्सेप्ट आहे, पण हा कन्सेप्ट फक्त स्ट्रिक्टली आता कोव्हॅलंट बॉन्डसाठीच अप्लाय होतो. म्हणजे कोव्हॅलन्सी. कोव्हॅलन्सी हा जो कन्सेप्ट आहे हा फक्त कुणासाठी अप्लाय होतो? कोव्हॅलंट बॉन्डसाठी, नॉट फॉर आयोनिक बॉन्ड. मग आता नेमकं कोव्हॅलन्सीचं मिनिंग काय? सो इट इज द टेंडन्सी ऑफ अन ॲटम टू कॉन्ट्रीब्यूट और शेअर मॅक्झिमम नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स फॉर द फॉर्मेशन ऑफ कोव्हॅलंट बॉन्ड विथ अनदर ॲटम. काय सांगतोय? एखादा ॲटम घ्या, त्या ॲटमची जास्तीत जास्त इलेक्ट्रॉन कॉन्ट्रीब्यूट करण्याची किंवा शेअर करण्याची टेंडन्सी. कशासाठी तर कोव्हॅलंट बॉन्ड फॉर्म करण्यासाठी दुसऱ्या ॲटम बरोबर. यालाच म्हणायचं काय? कोव्हॅलन्सी. परत सांगतो बघा कोव्हॅलन्सीची डेफिनेशन. इट इज डिफाईन ॲज द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स कॉन्ट्रीब्युटेड बाय अन ॲटम फॉर शेअरिंग विथ अदर ॲटम्स टू अचीव नोबल गॅस कॉन्फिगरेशन. हे असंच कॉन्फिगरेशन वगैरे मेंटेन करण्यासाठी एखादा ॲटम काय करू शकतो? मॅक्झिमम किती इलेक्ट्रॉन शेअर करू शकतो कोव्हॅलंट बॉन्ड फॉर्म करण्यासाठी. त्यालाच काय म्हणू आपण? कोव्हॅलन्सी. झालं क्लिअर? कोव्हॅलन्सी. आता कोव्हॅलन्सी ही कोणासाठी असणार? स्ट्रिक्टली तर कोव्हॅलंट बॉन्डसाठी. कोव्हॅलन्सी सुद्धा हा एक फक्त नंबर असतो, ती पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह नसते. जशी व्हॅलन्सी ही ऑलवेज फक्त नंबर असते, पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह नसते, तशीच कोव्हॅलन्सी सुद्धा आहे. मग आता सपोज आपण फॉस्फरस घेऊ. फॉस्फरस काय करतो? तर फॉस्फरस बघा Z इज इक्वल टू 15 ॲटॉमिक नंबर. याच्यामध्ये फर्स्ट शेलमध्ये 2, सेकंड शेलमध्ये 8 आणि आउटर मोस्ट शेलमध्ये किती? 5 इलेक्ट्रॉन आहेत. मग आता हा जो फॉस्फरस आहे तर हा किती कोव्हॅलंट बॉन्ड तयार करू शकतो? तर ऑक्टेट कम्प्लीट करण्यासाठी काय करणार? हा 3 इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करण्याची टेंडन्सी दाखवतो. पण जर सपोज याच्या कॉन्टॅक्टमध्ये जर पी ब्लॉक मधूनच जर एलिमेंट आला तर याला तर काय डायरेक्ट इलेक्ट्रॉन मिळणार नाही. मग हा काय करणार? इक्वल शेअरिंग करणार. मग ती इक्वल शेअरिंग किती इलेक्ट्रॉनची करणार? 3 इलेक्ट्रॉनची, कारण याला 3 इलेक्ट्रॉनची गरज आहे. मग अशा वेळेस इथे फॉस्फरस किती बॉन्ड फॉर्म करेल? 3 बॉन्ड फॉर्म करेल. किती बॉन्ड फॉर्म करणार? 3 बॉन्ड. म्हणजे फॉस्फरसची इथे कोव्हॅलन्सी किती झाली? 3 झाली. पण मग आता फक्त फॉस्फरस 3 बॉन्ड तयार करतो का? तर नाही. फॉस्फरस अजून समोर जाऊन 5 बॉन्ड सुद्धा तयार करू शकतो. किती बॉन्ड फॉर्म करू शकतो? 5 बॉन्ड. मग आता हे 5 बॉन्ड कसे तयार होतात हे सुद्धा आपल्याला कोव्हॅलन्सीच्या बेसवरच आपल्याला समजणार की फॉस्फरस हा 3 बॉन्ड पण फॉर्म करतो, 5 बॉन्ड पण फॉर्म करतो, किंवा सल्फर जो आहे हा 2 बॉन्ड, त्यानंतर 4 बॉन्ड आणि मॅक्झिमम 6 बॉन्ड पर्यंत असे सुद्धा त्याची बॉन्डिंग फॉर्मेशन टेंडन्सी आहे कोव्हॅलंट. मग आता बघा ही टेंडन्सी नेमकी आली कशी? तर हेच आपल्याला या कोव्हॅलन्सीच्या बेसवर याची थोडीफार आयडिया येते. परत एकदा कोव्हॅलन्सीची टेंडन्सी सांगतोय किंवा डेफिनेशन सांगतोय. इट इज द टेंडन्सी ऑफ अन ॲटम टू कॉन्ट्रीब्यूट मॅक्झिमम नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स फॉर द फॉर्मेशन ऑफ कोव्हॅलंट बॉन्ड विथ अनदर ॲटम. यालाच म्हणू आपण कोव्हॅलन्सी. मग आता ही जी कोव्हॅलन्सी आहे तर फॉस्फरस असा काय करतोय? 3 बॉन्ड पण फॉर्म करतो, 5 पण बॉन्ड फॉर्म करतो. म्हणजे ही कोव्हॅलन्सी कशी आहे? व्हेरिएबल आहे, व्हेरिएशन आहे त्याच्यामध्ये. जसं सल्फरचं मी बोललो 2 बॉन्ड, 4 बॉन्ड, 6 बॉन्ड, परत व्हेरिएशन आलं. किंवा तुम्ही अजून बरेचसे एक्झाम्पल घेऊ शकता पी ब्लॉक मधून. जसं की सपोज आपण अजून एक एक्झाम्पल घेऊ. फॉस्फरसच्या खाली येणारा आर्सेनिक
हा सुद्धा असे बॉन्ड फॉर्म करतो. सेलेनियमचा एक्झाम्पल घ्या, हा सुद्धा व्हेरिएबल व्हॅलन्सी दाखवतो 2 4 6. मग आता ही नेमकी टेंडन्सी का बरं आली? नायट्रोजन मात्र फक्त 3 बॉन्ड फॉर्म करतो, तो तर काय 5 बॉन्ड फॉर्म करत नाही. मग याला आपण व्हेरिएशन म्हणतो, व्हेरिएशन व्हॅलन्सी, किंवा त्याला म्हणू आपण व्हेरिएबल कोव्हॅलन्सी. मग ही कोव्हॅलन्सी आता कशी ठरणार हे सुद्धा आपल्याला समोर शिकायचं आहे. इफ द आउटरमोस्ट ऑर्बिट हॅज एम्प्टी ऑर्बिटल्स, व्यवस्थित आहे का? इफ द आउटरमोस्ट ऑर्बिट हॅज एम्प्टी ऑर्बिटल्स देन कोव्हॅलंट बॉन्ड आर फॉर्म इन एक्साइटेड स्टेट. इथून हा आता खरा टॉपिक सुरू होतो. काय सांगितलंय? एखादा ॲटम आहे आणि त्याचा जो आउटरमोस्ट ऑर्बिट आहे, म्हणजे त्याची जी आउटरमोस्ट शेल आहे, त्यामध्ये जर काही सब ऑर्बिटल एम्प्टी असतील, काही ऑर्बिटल कसे असतील तर एम्प्टी असतील, तर मात्र मग काय होऊ शकतंय की तो जो ॲटम आहे तो ग्राउंड स्टेटमध्ये तर बॉन्ड फॉर्म करू शकतो आणि अजून कुठे ते जाऊन एक्साइटेड स्टेटमध्ये जाऊन सुद्धा बॉन्ड फॉर्म करू शकतो. हा एक मेन क्रायटेरिया. हा कसा अप्लाय करायचा तेही सांगतो, व्यवस्थित लक्ष द्या. मी परत हे एक्झाम्पल घेतोय फॉस्फरसचं, त्यानुसार लगेच तुम्हाला आयडिया येईल. बघा, आपण एक इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन घेऊ पुन्हा फॉस्फरसचं. फॉस्फरस Z=15. याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असं राहील 1s2 2s2, त्यानंतर 2p6 3s2 आणि 3p3. बघा, 1s2 2s2 2p6 3s2 आणि 3p3 हे झालं फॉस्फरसचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. आता आपल्या समोर काय करायचं आहे, तर याचे ऑर्बिटल लिहून घेऊ आपण. बघा, इथे लिहितो मी 1s2, ज्यामध्ये 2 इलेक्ट्रॉन्स असतील हे पेअर फॉर्ममध्ये. इथे तर काय अजून इलेक्ट्रॉन येणार नाही, कारण सब ऑर्बिटलची मॅक्झिमम टेंडन्सी किती, 2 इलेक्ट्रॉन गेन करण्याची. 2 इलेक्ट्रॉन तर ऑलरेडी आलेत. इथे 2s2 लिहून घेऊ आपण, यामध्ये सुद्धा 2 इलेक्ट्रॉन. नंतर 2p आपण लिहू, 2p मध्ये किती, 3 सब ऑर्बिटल, 2px 2py आणि 2pz. यामध्ये किती इलेक्ट्रॉन, तर हाफ फील्ड भरा दे 1 2 3 4 5 आणि 6 झाला. 2p6 कम्प्लीट झाला. आता अजून समोरचा 3s2. चला मी इथे लिहितो त्यासाठी 3s2, यामध्ये सुद्धा 2 इलेक्ट्रॉन आहे 3s2. पुढचा घ्या 3p. 3p चे 3 सब ऑर्बिटल पडतात, 3px 3py आणि 3pz. यामध्ये 1 1 इलेक्ट्रॉन टाकून द्या. या टप्प्यात तुम्ही इलेक्ट्रॉन टाकले. करायचं काय बघा, सध्या जर तुम्हाला विचारलं फॉस्फरस स्टेबल आहे का, तर ऑब्व्हियसली नाही. फॉस्फरस काय करणार, कोव्हॅलंट बॉन्ड जर तयार करत असेल तर काय करेल, हे जे अनपेड इलेक्ट्रॉन आहे तर यांना काय करणार, तो पेअर करणार. सध्या फॉस्फरस असा निवांत पडलेला आहे असं कन्सिडर करा. जर याच्या कॉन्टॅक्टमध्ये सपोज 3 ॲटम जर आले की त्यांना पण 1 इलेक्ट्रॉनची गरज आहे, तर ते येतील आणि इथे येऊन शेअरिंग करतील. समजतंय? काय करायचंय, सपोज फॉस्फरसच्या कॉन्टॅक्टमध्ये 3 ॲटम्स आले, फ्लोरिनचे किंवा क्लोरिनचे, आपण क्लोरिनचे कन्सिडर करू. मग ते जर क्लोरिनचे ॲटम जर आले असतील तर त्याच्यामध्ये सुद्धा शेवटचा सब ऑर्बिटल एम्प्टी राहील 3pz, त्यामध्ये पण 1 इलेक्ट्रॉन राहील. तुम्ही ड्रॉ करून पाहू शकता. तर तो इलेक्ट्रॉन बरोबर इथे आणून शेअरिंग करणार. म्हणजे बरोबर क्लोरिनचा 1 इलेक्ट्रॉन, त्याचा स्पिन सपोज ऑपोजिट चेंज करा याच्या, हा क्लॉकवाईज तर तो अँटी क्लॉकवाईज असेल, इथे आणून शेअर करणार. दुसरा क्लोरिन येईल, इथे इलेक्ट्रॉन शेअर करणार. तिसरा क्लोरिन येईल, इथे इलेक्ट्रॉन शेअर करणार. दॅट मीन्स फॉस्फरस फॉर्म 3 कोव्हॅलंट बॉन्ड विथ 3 क्लोरीन ॲटम्स. काय केलं फॉस्फरसने, 3 बॉन्ड तयार केले. चला मी इथे लिहून घेतो ते बॉन्ड. फॉस्फरस सपोज असे 3 क्लोरीन सोबत असे बॉन्ड तयार करणार. म्हणजे इथे फॉस्फरसची कोव्हॅलन्सी किती झाली, तर 3 झाली. समजतंय? इथे फॉस्फरसची कोव्हॅलन्सी किती, 3, कारण त्याने कोव्हॅलंट बॉन्ड तयार केले. किती क्लोरीन आले त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये, 3 क्लोरीन आले. पहिला इलेक्ट्रॉन इथे शेअर झाला, अनपेडचा हा पेअर होऊन जाईल सब ऑर्बिटल, इथे पण पेअरिंग होईल, इथे पण पेअरिंग होईल. म्हणजे बरोबर इक्वल शेअरिंग झाली. क्लोरीन आणि फॉस्फरसमध्ये 1 1 इलेक्ट्रॉन शेअर झाला आणि बरोबर असा कोव्हॅलंट बॉन्ड तयार झाला. किती बॉन्ड, तर 3 बॉन्ड. मग आता फॉस्फरस 5 बॉन्ड कसे तयार करतो, तर याच फॉस्फरसमध्ये जी काय आउटर मोस्ट शेल आहे, कोणती, 3 नंबरची. 3rd पिरियडमध्ये येतो फॉस्फरस, शिकलो आपण याआधी. मग जर फॉस्फरस 3rd पिरियडमध्ये येत असेल तर त्याच्यामध्ये टोटल शेल किती असतील, 3 शेल असतील. मग त्या 3 शेलपैकी काही ज्या सबशेल आहेत तर त्या इलेक्ट्रॉन त्यामध्ये आलेत. इथे पण इलेक्ट्रॉन आहेत आणि इथे 3p3 आहे, बरोबर, फक्त नॉर्मल फॉस्फरसमध्ये. आता फॉस्फरसमध्ये अजून एक एम्प्टी ऑर्बिटल सुद्धा असतो. समजतंय? फॉस्फरसमध्ये अजून एक एम्प्टी ऑर्बिटल सुद्धा असतो. सांगू शकाल कोणता, तर 3d. इथे लिहितो मी, चला 3d0. अजून एक सब ऑर्बिटल आहे कोणता, 3d0, ज्यामध्ये इलेक्ट्रॉन नसतात म्हणून आपण त्याला प्रत्येक वेळेस काय मेन्शन करत नाही, पण जिथे गरज पडणार तिथे आपल्याला त्याला कन्सिडर करावं लागेल.
म्हणजे बघा जी आउटर मोस्ट शेल आहे कोणती 3 नंबरची, तर त्यामध्ये जर एम्प्टी ऑर्बिटल असेल जो तिथे आहे कोणता 3d0, तर अशा वेळेस फॉस्फरस काय करणार, एक्साइट होऊन पुढचे बॉन्ड तयार करणार. मग आता एक्साइट होणे म्हणजे काय, तर जेव्हा गरजेपेक्षा जास्त क्लोरीन आले फॉस्फरसच्या कॉन्टॅक्टमध्ये तेव्हा फॉस्फरस काय होतो, ग्राउंड स्टेटमधून एक्साइटेड स्टेटमध्ये जातो, म्हणजे स्वतःची एनर्जी काय करतो, इन्क्रीज करतो. ही एनर्जी आली कुठून, तर जेव्हा क्लोरीनचे ॲटम फॉस्फरस येऊन कोलाइड होतील, आदळतील, तेव्हा काय होणार, त्यांच्यामध्ये कोलिजन होणार आणि फॉस्फरस काय करणार, स्वतःची एनर्जी इन्क्रीज करणार. म्हणजे तो ग्राउंड स्टेटमध्ये जिथे असेल तिथून कुठे जाईल, तो एक्साइटेड स्टेटमध्ये जाईल, म्हणजे एनर्जी वाढणार त्याची. मग आता एनर्जी वाढताना नेमकं असं काय झालं की नेमकी व्हेरिएबल व्हॅलन्सी आली, तर बघा तेही समजून सांगतो. त्यासाठी मी आता इथे पुन्हा 3D ऑर्बिटल लिहून घेतो. 3D चे किती सब ऑर्बिटल, तर 5 असतात, शिकलो आपण याआधी. याला आपण dxy म्हणू, याला dyz. 3Dच्या टाईप असतील 3dxy, 3dyz, हा 3dxz, हा x2y2 आणि हा dz2 असे ऑर्बिटल आहे. सध्याची गरज नाही आपल्याला, मी फक्त असे 5 ऑर्बिटल इथे दाखवले. मग आता बघा पुढे काय होईल, फॉस्फरसचे जी काय आउटर मोस्ट शेल होती त्यामध्ये किती 3d0 हा एम्प्टी ऑर्बिटल आहे. मग फॉस्फरस काय करतो, जर त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये 3 पेक्षा जर जास्त क्लोरीन ॲटम आले तर हा ग्राउंड स्टेटमधून कुठे जातो, एक्साइटेड स्टेटमध्ये. कसं जातो मी तेही सांगितलं. जेव्हा फॉस्फरसचा आणि या क्लोरीनच्या ॲटमचं कोलिजन होईल तेव्हा फॉस्फरसची एनर्जी काय होणार, वाढणार. मग तो ग्राउंड स्टेटमधून गेला एक्साइटेड स्टेटमध्ये, म्हणजे एनर्जी त्याने इन्क्रीज करून घेतली. अशा वेळेस काय होईल, तर हे जे इलेक्ट्रॉन्स असतात आधीचे पेअर्ड इलेक्ट्रॉन, तर यांची सुद्धा ऑटोमॅटिकली एनर्जी वाढणार. मग जे आधीचे या सेम ऑर्बिटमध्ये म्हणजे 3 नंबरचा जो ऑर्बिट आहे, तर यामधले इलेक्ट्रॉन काय करतात, ते सुद्धा एक्साइट होतात. कळतंय, ते सुद्धा काय होतील, एक्साइट होतील. कोणत्या, तर सेम ऑर्बिटमधून. हा पूर्ण 3 नंबरचा ऑर्बिट आहे, हा एवढा पूर्ण. याच्यामध्ये 3s ही सबशेल आहे ज्यामध्ये 2 पेअर्ड इलेक्ट्रॉन आहेत. जेव्हा पूर्ण फॉस्फरसची एनर्जी वाढली, तो जेव्हा ग्राउंड स्टेटमधून एक्साइट स्टेटमध्ये गेला तेव्हा या इलेक्ट्रॉनची, पेअर्ड इलेक्ट्रॉनची सुद्धा एनर्जी वाढेल आणि हे इलेक्ट्रॉन सुद्धा काय होतील, एक्साइट होतील. मग आता एक्साइट होताना ते काय करतात, तर प्रमोट होतात. प्रमोट होतात म्हणजे काय, त्यांचं प्रमोशन होईल. कसं बघा, 3s मधून एक इलेक्ट्रॉन हा जम्प करतो आणि हा कुठे जाऊन पोहोचतो, 3D मध्ये जाऊन पोहोचतो. म्हणजे जेव्हा एनर्जी वाढली तेव्हाच होईल बरं का, नॉर्मली होणार नाही. कधी इलेक्ट्रॉन जम्प करणार, सगळ्यात मेन क्रायटेरिया त्याच्याकडे एम्प्टी ऑर्बिटल पाहिजे समोर, तरच तो इकडून समोर शिफ्ट होईल. हे शिफ्टिंगसाठी काय पाहिजे, काहीतरी एनर्जी पाहिजे, त्याला म्हणायचं प्रमोशन एनर्जी. मग ही प्रमोशन एनर्जी आली कुठून, तर ही आली कोलिजन मधून. जेवढं कोलिजन वाढेल तेवढे ग्राउंड स्टेटमधून तो एक्साइटेशनमध्ये जाईल, स्वतःची एनर्जी वाढणार. आणि अशा वेळेस मग सेम ऑर्बिटमधून जर एखादी इलेक्ट्रॉनची पेअर असेल तर त्यातील 1 इलेक्ट्रॉन काय करतो, समोरच्या एम्प्टी ऑर्बिटलमध्ये जम्प करतो, ट्रान्सफर होतो. मग आता नंतर काय झालं ते आपण लिहून घेऊ. फक्त एवढं त्याच्यामध्ये चेंज आला, मी आता बाकीचं वरचं काही लिहित नाही, इथूनच चेंज कसं झालं ते दाखवतो. इथे 3s2 होता, मी आता इथे लिहितो ES म्हणजे काय, एक्साइटेड स्टेट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. कुणाचं, फॉस्फरसचं. हे ग्राउंड स्टेट कॉन्फिगरेशन होतं. आता फॉस्फरसच्या कॉन्टॅक्टमध्ये गरजेपेक्षा जास्त क्लोरीन आले म्हणजे तो एक्साइट झाला. एक्साइट होताना काय होतंय, तर हा 3s2 मधून इलेक्ट्रॉन कुठे जातो, 3dy मध्ये, सॉरी 3dxy मध्ये. मग इथे 1 इलेक्ट्रॉन असं जसं दाखवून देऊ आपण, कारण 1च उरला, हा तर इकडे जम्प झाला. पुढे 3p आपण लिहून घेऊ, यामध्ये असे 1 इलेक्ट्रॉन टाकून देऊ आपण. आणि पुढचा जो डी ऑर्बिटल होता त्यामध्ये 1 इलेक्ट्रॉन आला, त्याला पण आपण असं इथं आता मेन्शन करू. चला मी इथे त्याला असं दाखवतो. ग्राउंड स्टेटमध्ये फॉस्फरसकडे किती अनपेड इलेक्ट्रॉन होते, ग्राउंड स्टेटमध्ये किती होते, फक्त 3 अनपेड इलेक्ट्रॉन. कुठे बघा, 3px, 3py आणि 3pz, इथे 1 अनपेड इलेक्ट्रॉन होता. आता पुढे जेव्हा फॉस्फरस ग्राउंड स्टेटमधून एक्साइटेड स्टेटमध्ये गेला तेव्हा मात्र काय झालं, त्याला जम्प केलं ऑर्बिटमध्ये. जो 3s मध्ये जो इलेक्ट्रॉन होता त्याला जम्प केलं, प्रमोट केलं आणि समोर पाठवून दिलं. आता अनपेड इलेक्ट्रॉन किती झाले, 1, 2, 3, 4 आणि 5. म्हणजेच काय, आता जर फॉस्फरसच्या कॉन्टॅक्टमध्ये 5 क्लोरीन ॲटम येत असतील तर अशा वेळेस काय होईल, हा असं 3s2 मधून इलेक्ट्रॉन सेम ऑर्बिट मधला आउटर मोस्ट शेल मध्येच होता, त्या इलेक्ट्रॉनला त्याने समोर पाठवलं आणि अशा ऑर्बिटल हे अनपेड करून घेतले, किंवा इलेक्ट्रॉन म्हणू आपण, इलेक्ट्रॉन त्याने असे हाफ अनपेड केले आणि ऑर्बिटल हाफ पेड केले. बरोबर, असा 1 इलेक्ट्रॉन त्याच्यामध्ये आले. पुढे काय होईल, आता असा परत विचार करा की या कंडिशनमध्ये फॉस्फरसच्या कॉन्टॅक्टमध्ये क्लोरीन आले. मग क्लोरीन आता ना पहिला क्लोरीन येईल, इथे इलेक्ट्रॉन शेअर करणार, म्हणजे बरोबर इक्वल शेअरिंग झाली. हा ऑपोजिट स्पिनचा इलेक्ट्रॉन राहील. चला मी याचा कलर चेंज करतो, लगेच समजेल तुम्हाला. आता येणारे जे इलेक्ट्रॉन आहेत क्लोरीनचे ते मी या फॉर्ममध्ये दाखवतो. इथे सपोज क्लोरीन आला,
याने इक्वल शेअरिंग केली, एक क्लॉकवाईज दुसरा अँटी क्लॉकवाईज. सेकंड क्लोरीन येईल, इथे शेअरिंग करणार म्हणजे 2 बॉन्ड तयार झालेत. थर्ड क्लोरीन येईल, इथे शेअरिंग करेल, 3 बॉन्ड तयार झाले. फोर्थ नंबरचा क्लोरीन इथे शेअरिंग करणार, 4 बॉन्ड तयार झाले. आणि 5 नंबरचा क्लोरीन इथे येऊन शेअरिंग करणार, म्हणजे बरोबर किती फॉस्फरसने 5 बॉन्ड तयार केले. समजलं? जेव्हा PCl3 मॉलिक्यूल असतो तेव्हा त्याचा कम्प्लीट ऑक्टेट असतो. जेव्हा PCl5 मॉलिक्यूल तयार होतो तेव्हा त्याचा एक्सपांडेड ऑक्टेट होतो. आता एवढं तर काय आपल्याला लेविसने सांगितलं नाही, लेविस स्ट्रक्चरनुसार आपण तर काय ते शिकलोच नाही. मग या कन्सेप्टच्या बेसवर आपण हे शिकू शकतो. कशाच्या? तर कोव्हॅलन्सीच्या बेसिसवर. कोव्हॅलन्सीमध्ये आपण काय शिकलो? एखादा ऍटम हा मॅक्झिमम किती इलेक्ट्रॉन कॉन्ट्रीब्यूट करू शकतो कोव्हॅलंट बॉन्ड फॉर्म करण्यासाठी, त्यालाच काय म्हणायचं? कोव्हॅलन्सी. मग आता ही कोव्हॅलन्सी व्हेरिएबल का बरं असते, त्याच्यामध्ये व्हेरिएशन का बरं येते? तर एखाद्या ऍटम मध्ये जर एम्प्टी ऑर्बिटल उरत असेल, शेवटी काय होत असेल, एम्प्टी ऑर्बिटल जर राहत असेल तर सेम ऑर्बिट मधून इलेक्ट्रॉन काय करतात, तर ग्राउंड स्टेट मधून एक्साइटेड स्टेट मध्ये जातात आणि समोर प्रमोट होतात. इलेक्ट्रॉन प्रमोट करण्यासाठी जी एनर्जी लागते त्याला म्हणतो आपण प्रमोशन एनर्जी. ती आली कुठून? तर कोलिजन मधून. कोलिजन मधून काय होतंय, आधीच्या ऍटमची एनर्जी वाढणार, तो त्याचे इलेक्ट्रॉन प्रमोट करणार आणि नंबर ऑफ हाफ फिल्ड ऑर्बिटल अजून जनरेट करणार. आधी कमी हाफ फिल्ड ऑर्बिटल होते, फक्त 3 हाफ फिल्ड ऑर्बिटल होते ज्यामध्ये 1 इलेक्ट्रॉन होता, म्हणजे 3 बॉन्ड तयार होणार होते. पण नंतर प्रमोशन झाल्यानंतर काय झालं की बरोबर 3s मधून 1 इलेक्ट्रॉन इकडे जम्प झाला आणि नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन वाढले आणि तिथे येऊन आता मॅक्झिमम क्लोरीन जाऊन बॉन्ड फॉर्म करू शकतात. म्हणजे किती? टोटल 5 बॉन्ड तयार होतात. म्हणून फॉस्फरस काय करतो, कधी 3 बॉन्ड फॉर्म करतो ग्राउंड स्टेटमध्ये असेल तर, आणि जर एक्साइटेड स्टेटमध्ये जात असेल तर मग फॉस्फरस हा 5 बॉन्ड तयार करतो. म्हणजे व्हॅलन्सीमध्ये काय येते, तर असं व्हेरिएशन येते. होप तुम्हाला हा टॉपिक पूर्ण आता चांगला समजला असेल. अजूनही काही पुढे एक्झाम्पल घेईल मी, अजून बरेचसे तुम्हाला आयडिया येईल. तुम्ही नोट डाऊन सुद्धा करू शकता, नाही केलं तरी चालेल. अजून बरेचसे कन्सेप्ट आपल्याला समोर आऊन याच रिलेटेड शिकायचे. बघा, नंतर जातोय आता मी व्हेरिएबल व्हॅलन्सी इन कोव्हॅलंट बॉन्डकडे. हे तर मी ऑलरेडी एक्सप्लेन केलं की नेमकी व्हेरिएबल व्हॅलन्सी का बरं असते. का बरं असते व्हेरिएबल व्हॅलन्सी? एखाद्या ऍटमचा जे काय आउटर मोस्ट ऑर्बिट आहे तर त्याच्यामध्ये एम्प्टी सब ऑर्बिटल पाहिजे, म्हणजे ऍटॉमिक ऑर्बिटल एम्प्टी पाहिजे. तरच मग काय होईल, सबशेल मध्ये जे आधीच्या सबशेल आहेत ज्यामध्ये इलेक्ट्रॉन पेअर आहेत तर ते इलेक्ट्रॉन काय करतात, पुढे जाऊन प्रमोट होतात, पुढे जाऊन जम्प करतात आणि नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन तयार करतात. मग ते अनपेड इलेक्ट्रॉन काय होतात, तर पुन्हा इक्वली शेअर होऊ शकतात दुसऱ्या ऍटम बरोबर. त्यालाच म्हणू आपण व्हेरिएबल कोव्हॅलन्सी. By this सांगितलं व्हेरिएबल व्हॅलन्सीज आर शोन बाय दोज एलिमेंट्स विच हॅव एम्प्टी ऑर्बिटल्स इन आउटर मोस्ट शेल. जे काय आउटर मोस्ट शेल आहे, जे काय आउटर मोस्ट ऑर्बिट आहे त्याच्यामध्ये काय पाहिजे, तर एम्प्टी ऑर्बिटल पाहिजे. जर एम्प्टी ऑर्बिटल नसतील तर मग मात्र इलेक्ट्रॉन ग्राउंड स्टेटमधून एक्साइटेड स्टेटमध्ये जाणार नाहीत, कारण त्यांना जागा पाहिजे ना समोर जायला. जर जागाच नसेल तर ते समोर शिफ्ट होणार नाहीत. त्यासाठी मेन इसेन्शियल क्रायटेरिया काय, की ज्या काय ऍटम मध्ये असं प्रमोशन होणार आहे इलेक्ट्रॉनचं, त्यासाठी त्याचा जो काय आउटर मोस्ट ऑर्बिट आहे किंवा आउटर मोस्ट त्याची जी शेल आहे त्यामध्ये कंपल्सरी काय पाहिजे, आपल्याला एम्प्टी ऑर्बिटल पाहिजे. जर असतील तरच असं होईल, अदरवाईज होणार नाही. तरच व्हेरिएबल व्हॅलन्सी दिसेल, अदरवाईज दिसणार नाही. जसं की नायट्रोजन हा व्हेरिएबल व्हॅलन्सी दाखवत नाही. लोन पेअर इलेक्ट्रॉन गेट एक्साइटेड in the subshell of the same to from the maximum number of unpaired electrons. काय होतंय की आधीची जी लोन पेअर असेल, लोन पेअर म्हणजे काय, सपोज पेअर्ड इलेक्ट्रॉन पडलेले होते, ते काय होतात, तिथून उठतात आणि आउटर मोस्ट जो ऑर्बिटल एम्प्टी होता त्याच्यामध्ये जाऊन पडतात. म्हणजेच काय होतं, मॅक्झिमम ज्या अनपेड इलेक्ट्रॉन त्याच्यामध्ये तयार होतात. मग आता हे अनपेड इलेक्ट्रॉन तयार झाल्यानंतर मग कोव्हॅलंट बॉन्ड फॉर्म होऊ शकतात. मग मॅक्झिमम कोव्हॅलन्स इज शोन इन एक्साइटेड स्टेट. ही जी काय मॅक्झिमम कोव्हॅलन्सीची टेंडन्सी आहे, मॅक्झिमम कोव्हॅलंट बॉन्ड फॉर्म करण्याची, ही टेंडन्सी कधी दिसेल, जेव्हा एम्प्टी ऑर्बिटल असेल तेव्हा. आणि इलेक्ट्रॉन हे ग्राउंड स्टेट मधून कुठे गेले पाहिजे, एक्साइटेड स्टेटमध्ये. म्हणजे इन द सेन्स तो ऍटमच जातो ग्राउंड स्टेट मधून एक्साइटेड मध्ये, त्याची एनर्जी वाढते बिकॉज ऑफ कोलिजन. त्या एनर्जीला म्हटलं तर आपण कोणती, प्रमोशन एनर्जी. दॅट एनर्जी विच इज रिक्वायर फॉर द प्रमोट इलेक्ट्रॉन फ्रॉम दॅट प्रिव्हियस शेल टू आउटर मोस्ट एम्प्टी सबशेल, त्याच्यामध्ये शिफ्ट करण्यासाठी. द एनर्जी रिक्वायर फॉर एक्साइटेशन ऑफ इलेक्ट्रॉन्स इज कॉल्ड ॲज प्रमोशन एनर्जी. मग ही प्रमोशन एनर्जी आली कुठून, सांगितलं मी, आठवत असेल तुम्हाला, कुठून आली, कोलिजन मधून आली. जेव्हा 2 ॲटम कोलाइड होणार, एकमेकावरून आदळणार, तेव्हाच काय होईल, त्याच्यामध्ये ही प्रमोशन एनर्जी क्रिएट होईल. आता त्याचे काही एक्झाम्पल पण मी सांगतोय.
सपोज PCl3, PCl5, SF2, SF4 आणि SF6 अशा आपण पटापट काही एक्झाम्पल कव्हर करू. बघा त्यामध्ये मी सुरुवातीला घेतो आता PCl3 मॉलिक्युल. चला आता फॉस्फरस याच्या कॉन्टॅक्टमध्ये किती क्लोरीन येणार आहे तर 3 क्लोरीन येणार आहे. किती 3 क्लोरीन आयटम्स हे फॉस्फरसच्या कॉन्टॅक्टमध्ये येणार. आपण एक काम करू, फॉस्फरस एकदा पटकन इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहून घेऊ. मी सुरुवातीला येतोय ग्राउंड स्टेट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. कोणतं कॉन्फिगरेशन? ग्राउंड स्टेट. मग आता ग्राउंड स्टेट मध्ये इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मध्ये बघा 1s2 2s2 2p6 नंतर इथे लिहितो मी 3s2 आणि 3p3. हे झालं फॉस्फरसचं ग्राउंड स्टेट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. आता मी अजून एक इकडे मार्जिन टाकतोय. याच्यामध्ये मी तुम्हाला सांगणार फॉस्फरस हा जर सपोज 5 क्लोरीनच्या कॉन्टॅक्टमध्ये येत असेल तेव्हा काय सिच्युएशन होईल. मग आता बघा इथे मी यानुसार परत ऑर्बिटल काढून घेतोय ग्राउंड स्टेटचेच. 1s2 त्यानंतर पुन्हा 2s2 इथे 2p ऑर्बिटलचे 3 सबटाईप काढतो मी पुन्हा 2px 2py 2pz ज्यामध्ये बरोबर असे 6 इलेक्ट्रॉन राहतील. हे भरताना हाफ फील्ड भरायचे नंतर फुल फील्ड भरायचे. नंतर इथे 3s इथे 2 आणि इथे 3p. 3p मध्ये किती तर 3 इलेक्ट्रॉन 1 2 आणि 3. अजून एक ऑर्बिटल एम्प्टी आहे. कोणता? 3d. मी याला समोर लिहितो 3d ऑर्बिटल अजून सुद्धा एम्प्टी आहे. 1 2 3 4 5 याला म्हणतो मी 3d0. हा कोणता होता? पूर्ण 3p ऑर्बिटल ज्यामध्ये 3 इलेक्ट्रॉन आहेत. हा होता 3s ज्यामध्ये 2 इलेक्ट्रॉन आहेत. फॉस्फरसच्या कॉन्टॅक्टमध्ये किती क्लोरीन आले? फक्त 3 क्लोरीन आले. मग जर 3 क्लोरीन येत असतील, मी आता क्लोरीनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन दाखवतोय ते म्हणजे तुम्हाला समजायला सोपं जाईल. क्लोरीनचा ॲटॉम नंबर Z इज इक्वल टू 17. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहून घेऊ आपण 1s2 2s2 2p6 3s2 3p5. चला याचे पण ऑर्बिटल दाखवतो मी पटापट. 1s2 इथे 2s2 नंतर 2p6 याचे 2 2 इलेक्ट्रॉन टाकून देतो मी 2p6 मध्ये. नंतर 3s2 यामध्ये सुद्धा 2 इलेक्ट्रॉन टाकतो आणि नंतर 3p5. बघा 1 2 3 4 आणि 5. हा 3px हा 3py आणि हा राहील 3pz. बघा क्लोरीनचा फक्त हाच एक इलेक्ट्रॉन अनपेड आहे. फक्त हा इलेक्ट्रॉन यामध्ये असलेला 3pz मध्ये असलेला इलेक्ट्रॉन अनपेड आहे. मग क्लोरीन काय करणार? या इलेक्ट्रॉनची पेअरिंगची टेंडन्सी दाखवणार. म्हणून मग काय होतंय? क्लोरीनला तर फक्त 1च इलेक्ट्रॉन पेअर करायचं आहे. फॉस्फरसला तर 3 इलेक्ट्रॉन पेअर करायचे. काय होईल मग? फक्त 3 क्लोरीन येतात. मग फॉस्फरस इथे एक्साइटेड वगैरे काय होणार नाही कारण त्याला काही गरजच नाही. ऑलरेडी 3 ऑर्बिटल आहेत. त्यामध्ये काय होईल तर क्लोरीनचा 3pz ऑर्बिटल इलेक्ट्रॉन टाकून देणार म्हणजे इक्वल शेअरिंग करणार. कशी करणार बघा. फॉस्फरसचा क्लॉकवाईज असलेला आणि क्लोरीनचा अँटी क्लॉकवाईज असलेला. आता इथे स्पिन जरी मी क्लॉकवाईज दाखवलंय तरी पण ही स्पिन काय नंतर चेंज होणार. ही ऑपोजिट होईल. इथे क्लॉकवाईज तर याची कशी पाहिजे मग आता? अँटी क्लॉकवाईज म्हणजे हा स्वतःची स्पिन चेंज करणार. ती स्पिन चेंज झाल्यानंतर इथे तो इलेक्ट्रॉन शेअर होईल. म्हणजे फॉस्फरसने किती बॉन्ड फॉर्म केला? 1 बॉन्ड फॉर्म केला क्लोरीन बरोबर. दुसरा याच्यासारखाच क्लोरीन येईल. इथे इलेक्ट्रॉन शेअर करणार. 2 बॉन्ड तयार झाले क्लोरीनचे. फॉस्फरस बरोबर असे सेकंड फॉर्म झाला. तिसरा थर्ड क्लोरीन येईल. इथे इलेक्ट्रॉन टाकणार. बरोबर फॉस्फरस किती बॉन्ड फॉर्म करतोय? 3 बॉन्ड्स विथ 3 क्लोरीन आयटम्स. झालं क्लिअर? मग PCl3 मॉलिक्यूल कधी तयार झाला? फक्त ग्राउंड स्टेटमध्येच तयार झाला. याला काही एक्साइट होण्याची गरज पडली नाही. कारण काय कमी आयटम आले तेवढे इलेक्ट्रॉन तर होते त्याच्याकडे अनपेड. काय त्याला एक्साइट व्हायची गरज पडली नाही. डायरेक्टली काय झालं? थोडीशी एनर्जी वाढणार त्याची पण त्याला आपण प्रमोशन एनर्जी नाही म्हणणार. कोलिजन तर होईलच, एनर्जी वाढेल पण मग इलेक्ट्रॉन प्रमोट व्हायची गरज पडलीच नाही. रिझन काय? डायरेक्टली इलेक्ट्रॉन शेअर झाले. झालं क्लिअर? आता पुढे काय होईल? या कन्सेप्टनुसार बरं का अजून समोर बरेचसे चेंजेस येणार आहेत. आता पुढे काय होईल? इथे फॉस्फरसच्या कॉन्टॅक्टमध्ये 5 क्लोरीन येत आहेत. आता मी एक काम करतो डायरेक्टली फॉस्फरसचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहून घेतो. हे तर सेमच होतं याची काही गरज नाही आपल्याला. मी फक्त एवढं लिहितो आता 3s2 आणि 3p3. जे शेवटची सबशेल आहे ती कोणती? 3s2 आणि नंतर इथे लिहितोय 3p3. यामध्ये 1 1 इलेक्ट्रॉन टाकून देऊ. हे झाली 3p3 आणि अजून एक एम्प्टी असलेली टाकून देतो मी इथे. ती म्हणजे 3d0. इथे काय 3d0ची गरज पडली नाही. इथे बघा काय होईल. आता फॉस्फरसच्या कॉन्टॅक्टमध्ये किती क्लोरीन येत आहेत? 5 क्लोरीन आयटम्स येतात. मग आता सध्या फॉस्फरसची अवेलेबिलिटी किती आहे? फक्त 3 इलेक्ट्रॉनची आहे. अनपेड अनपेड आणि अनपेड. इथेच बरोबर 1 1 बॉन्ड फॉर्म होईल. म्हणजे फॉस्फरस ग्राउंड स्टेटमध्ये किती बॉन्ड फॉर्म करू शकतो? फक्त 3 बॉन्ड. पण क्लोरीन तर जास्त येत आहेत. मग इथे काय होईल आता?
जे काय कोलिजन झालं त्यांच्यामध्ये, तिथून जी एनर्जी प्रोड्यूस झाली ती एनर्जी आता प्रमोशनसाठी वापरल्या जाणार, कारण 3D ऑर्बिटल अजूनही एम्प्टी आहे, बरोबर. मग अशा वेळेस काय होईल, हा जो 3s2 मधून जो इलेक्ट्रॉन आहे तर हा इलेक्ट्रॉन इकडे प्रमोट होईल, इकडे जम्प होईल. नंतरची कंडिशन कशी दिसणार ती लिहून घ्या. यालाच म्हणायचं प्रमोशन एनर्जी. या इलेक्ट्रॉनला इथपर्यंत शिफ्ट करण्यासाठी ही आउटर मोस्ट सबशेल आहे, त्यामध्ये इलेक्ट्रॉन जम्प करण्यासाठी काय होईल, तर नंतरची कंडिशन लिहून घेऊ आपण. इथे 3s1, इथे काय राहील 3p3, कारण हे तर इलेक्ट्रॉन तसेच होते, यांच्यामध्ये काय चेंजेस येणार नाही. आणि शेवटचा कोणता 3D मध्ये 1 इलेक्ट्रॉन आला, तो आला कुठून तर 3s मधून, इथे 1 इलेक्ट्रॉन. आता फॉस्फरसच्या कॉन्टॅक्टमध्ये किती क्लोरीन येत आहेत, 5 क्लोरीन येत आहेत, बरोबर. ते इथे येऊन बॉन्ड फॉर्म करणार. इथे एक बॉन्ड फॉर्म होईल, इथे 1 बॉन्ड, सेकंड बॉन्ड, इथे थर्ड, इथे फोर्थ आणि इथे 5. म्हणजे इथे बरोबर फॉस्फरस काय करतोय, 5 बॉन्ड फॉर्म करतोय. म्हणजे बघा फॉस्फरसने कशी टेंडन्सी दाखवली, ग्राउंड स्टेटमध्ये त्याने किती बॉन्ड फॉर्म केले, फक्त 3 बॉन्ड. बट जेव्हा तो एक्साइटेड स्टेटमध्ये गेला, फर्स्ट एक्साइटेड स्टेट म्हणतो आपण, तिथे त्याने किती बॉन्ड फॉर्म केले, 5 बॉन्ड फॉर्म केले. म्हणजेच काय झालं, व्हेरिएशन आलं. मग हे व्हेरिएशन कधी येईल, जेव्हा एखाद्या ॲटमचा जो आउटर मोस्ट शेल आहे त्यामध्ये एम्प्टी ऑर्बिटल असेल तरच इलेक्ट्रॉन काय होतील, त्या सेम ऑर्बिटमधून इलेक्ट्रॉन जे पेअर असतील ते पुढे प्रमोट होतील. ते प्रमोट करण्यासाठी जी एनर्जी लागते त्याला म्हणायचं प्रमोशन एनर्जी. झालं क्लिअर. या टाईपमध्ये फॉस्फरस हा व्हेरिएबल व्हॅलन्सी दाखवतो. आता अशी व्हॅलन्सी, ही जी व्हेरिएबल व्हॅलन्सी आहे ही नायट्रोजन मात्र दाखवणार नाही. याच्या मागचं रिझन काय, तर नायट्रोजनची काय आउटर मोस्ट शेल आहे त्यामध्ये एम्प्टी ऑर्बिटल नसतात. काय सांगतोय, नायट्रोजनची जी काय शेल आहे, शेवटची शेल व्हॅलन्स शेल, त्यामध्ये एम्प्टी ऑर्बिटल नसतात. नायट्रोजन येतो कोणत्या पिरियडमध्ये, हे एकदा तुम्ही नोट डाऊन करून घ्या व्हिडिओ पॉज करून. नंतर मी आता नायट्रोजनची इन्फॉर्मेशन सांगतो. चला, हे तुम्ही नोट डाऊन केलं असेल. बघा नायट्रोजन ग्रुप 15 मध्येच येतो, Z=7. पण पिरियड कोणता, सेकंड पिरियड. याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन घेऊन घेऊ आपण, 1s2 2s2 आणि 2p3. सेकंड पिरियडमध्ये तो नायट्रोजन फक्त 2 शेल आहेत, ही फर्स्ट शेल आणि ही सेकंड शेल पूर्ण. याचे पण असे बॉक्स काढून घेऊ आपण. चला, 1s2, त्यानंतर इथे 2s2 आणि इथे लिहू आपण 2p3. आता विचार करा, सपोज नायट्रोजनच्या कॉन्टॅक्टमध्ये 3 क्लोरीन आयटम आले, बॉन्ड फॉर्म करतील. कोणता बॉन्ड, तर कोव्हॅलंट बॉन्ड. कसं बघा, इथे एक इलेक्ट्रॉन, इथे एक इलेक्ट्रॉन, इथे एक इलेक्ट्रॉन, असे 3 इलेक्ट्रॉन तिथे येतील. आणि 3 इलेक्ट्रॉन आल्यानंतर बरोबर नायट्रोजनने किती बॉन्ड फॉर्म केले, मग 3 बॉन्ड, NCl3 मॉलिक्यूल तयार झाला. 1 इलेक्ट्रॉन आणून इथे शेअर केले या टाईपमध्ये. पण जर नायट्रोजनच्या कॉन्टॅक्टमध्ये सपोज 5 क्लोरीन आले, तर मग जसे फॉस्फरसने 5 बॉन्ड तयार केले तसे नायट्रोजन 5 बॉन्ड तयार करेल का, हे पण आपण एकदा चेक करू. नायट्रोजन कोणत्या पिरियडमध्ये बिलॉंग करतो, सेकंड पिरियडमध्ये. दॅट मीन्स देर आर ओनली 2 शेल्स आर प्रेझेंट इन केस ऑफ नायट्रोजन. नायट्रोजनमध्ये फक्त 2 शेल आहेत, एक 1s आणि दुसरी 2s2p. म्हणजे ही सेकंड नंबरची शेल आणि 1 नंबरची शेल. पुढे त्यामध्ये एम्प्टी शेलच नाही. मग एम्प्टी शेलच जर नसेल, सबशेल जर ती नसेल, तर आता हा जो इलेक्ट्रॉन आहे कुठे 2s मध्ये, तर हा इलेक्ट्रॉन तर काय असा पुढे जम्प करणारच नाही. कारण इलेक्ट्रॉन शिफ्ट कधी होईल, जर पुढे एम्प्टी ऑर्बिटल पडलेला असेल तरच शिफ्ट होईल, अदरवाईज काही इलेक्ट्रॉन समोर जाणार नाही. मग जर इलेक्ट्रॉन समोर जात नसेल तर फॉस्फरसच्या कॉन्टॅक्टमध्ये 5 क्लोरीन, 6 क्लोरीन, 7 क्लोरीन किती जरी आले, सॉरी नायट्रोजनच्या कॉन्टॅक्टमध्ये, नॉट फॉस्फरस, नायट्रोजनच्या कॉन्टॅक्टमध्ये किती जरी क्लोरीन आले तरी पण तो मॅक्झिमम किती बॉन्ड फॉर्म करणार, फक्त 3 बॉन्ड. कारण 3च अनपेड इलेक्ट्रॉन त्याच्याकडे आहेत. म्हणजे नायट्रोजन हा व्हेरिएबल व्हॅलन्सी शो करत नाही. मग यावरून तुम्ही काय सांगू शकता, NCl3 तयार होऊ शकतो, NCl5 हा कधीच तयार होणार नाही. फॉस्फरस मात्र 3 बॉन्ड पण फॉर्म करू शकतो आणि 5 बॉन्ड सुद्धा फॉर्म करू शकतो. मग याची आयडिया आपल्याला लेव्ही स्ट्रक्चरवरून काही मिळत नाही. मग ही आयडिया कशाच्या बेसवर मिळते, तर व्हेरिएबल व्हॅलन्सी आणि कोव्हॅलन्सी या कन्सेप्टच्या बेसिसवर. चला, आता हा टॉपिक सुद्धा तुमचा क्लिअर झाला असेल. आता पुढचं एक्झाम्पल घेतो मी SF2चं. चला, आता थोडा स्पीड वाढवतो, टॉपिक तुम्हाला समजायला सोपा जाईल. आता सल्फर Z=16, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहून घेऊ, 1s2 2s2 2p6 3s2 3p4. किती, 3s2 3p4. इथेच आपल्याला गरज पडणार, कारण हाच आउटर मोस्ट ऑर्बिट आहे, आउटर मोस्ट शेल आहे. यामध्ये अजून ही 3d0. ठीक आहे. आता सपोज सल्फरच्या कॉन्टॅक्टमध्ये 2 फ्लोरीन आले,
किती फ्लोरीन आले? 2 फ्लोरीन. मग आता याला काही एक्सायटेड स्टेटमध्ये जाण्याची गरज नाही. कसं बघा, हे तर काय शेअर करत नाहीत, मी ऑलरेडी सांगितलं. तरी एकदा चला तुमच्यासाठी लिहून घेतो पुन्हा. 1s2 2s2 नंतर इथे 2p6 लिहितोय मी. हा झाला 2p6. पुढे 3s2 आणि पुढचा 3p4. हा झाला 3p4. बघा यामध्ये तुम्हाला इथे अनपेड इलेक्ट्रॉन दिसतील 1 1. इथे पण 1 आहे, इथे सुद्धा 1 आहे. होईल काय? इथे पण इलेक्ट्रॉन शेअर होईल, इथे पण इलेक्ट्रॉन शेअर होईल. म्हणजे सपोज 2 फ्लोरीन जर आले तर ते इथं इलेक्ट्रॉन आणून टाकणार. आणि अजूनही एक ऑर्बिटल कसा आहे? एम्प्टी आहे. 3d0 हा पूर्णचे पूर्ण एम्प्टी आहे. पण सल्फरच्या कॉन्टॅक्टमध्ये फक्त 2 फ्लोरीन आले. मग जर सल्फरच्या कॉन्टॅक्टमध्ये फक्त 2 फ्लोरीन येत असतील तर अशा वेळेस त्याला ग्राउंड स्टेटमधून एक्सायटेड स्टेटमध्ये जाण्याची काही गरज नाही. एनर्जी तर वाढणार त्याची, पण इलेक्ट्रॉन काय प्रमोट होणार नाही. कारण काय? ऑलरेडी 2 अनपेड इलेक्ट्रॉन तिथे प्रेझेंट आहे. म्हणजे मग सल्फर काय करणार? 2 फ्लोरीनचे इलेक्ट्रॉन इथे ऍक्सेप्ट करणार, म्हणजे इक्वल शेअरिंग करणार त्यांच्यासोबत. इथे 1 इलेक्ट्रॉन, इथे 1 इलेक्ट्रॉन. सल्फर बरोबर किती बॉन्ड फॉर्म करणार? 2 बॉन्ड. इक्वल शेअरिंग झाली, म्हणजे SF2 मॉलिक्युल फॉर्म होऊ शकतो, ज्यामध्ये सल्फरची कोव्हॅलन्सी किती? 2. आता सपोज नंबर ऑफ फ्लोरीन त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये जास्त आले. मग आता हा विचार करा, त्याच्याकडे एम्प्टी ऑर्बिटल आहे का बाकीच्या सोबत बॉन्ड फॉर्म करण्यासाठी? तर आहे. 3d0 अजून सुद्धा एम्प्टी आहे. मग होईल काय? तर सेम शेलमधून, म्हणजे इथून किंवा याच्यामधून, इथे पहा 3p4 पण आहे, इथे पण इलेक्ट्रॉन पेअर आहे, तर हा इलेक्ट्रॉन आधी इकडे जम्प करणार. याला म्हणू आपण फर्स्ट एक्सायटेड स्टेट. कोणती? फर्स्ट एक्सायटेड स्टेट. मग फर्स्ट एक्सायटेड स्टेटमध्ये काय झालं तर हे कॉन्फिगरेशन तुम्हाला नंतर असं दिसेल. काय करायचं मग? 3p4 मधून 1 इलेक्ट्रॉन इथे पाठवून द्या. चला मी त्याला इथे पाठवतो. आता हा जो इलेक्ट्रॉन जो होता याला इथे मी कट करतो, तो इथे आला, तो इलेक्ट्रॉन इथे आला. किती अनपेड इलेक्ट्रॉन झाले? 1 2 3 आणि 4. समजतंय? याला म्हणू आपण फर्स्ट एक्सायटेड स्टेट. नंबर ऑफ फ्लोरीन ॲटम जास्त येत आहेत. मग ते जर जास्त येत असेल तर सल्फर स्वतःला चेक करणार, आपल्याकडे एम्प्टी ऑर्बिटल आहे का? तर आहे 3d0. मग तो काय करेल? आधीचे जे पेअर इलेक्ट्रॉन आहे त्यांना पुढे शिफ्ट करणार आणि अनपेड फॉर्ममध्ये त्यांना कन्वर्ट करणार. इथे 3p4 मध्ये इलेक्ट्रॉन होते, 3px मध्ये 2 इलेक्ट्रॉन, त्यातील 1 इलेक्ट्रॉन त्याने समोर पाठवून दिला. नंतर अनपेड इलेक्ट्रॉन किती आले? किती उरले? 1 2 3 4. म्हणजे आता काय होईल? 4 फ्लोरीन इथे येऊन इक्वल शेअरिंग करू शकतात. म्हणजे सल्फर किती बॉन्ड फॉर्म करणार? 4 बॉन्ड. इथे बघा सल्फरची व्हॅलन्सी आता बदलली. आधी 2 होती, नंतर किती झाली? 4 झाली. आता सपोज असं झालं की सल्फरच्या कॉन्टॅक्टमध्ये अजून जास्त फ्लोरीन येत आहेत, काय होईल? तर सेम ऑर्बिटमध्ये किंवा सेम जी काय आउटरमोस्ट शेल होती 3 नंबरची, त्यामध्ये एस मध्ये पण 2 इलेक्ट्रॉन आहेत. तर सेकंड एक्सायटेड स्टेटमध्ये इथे जर फर्स्ट एक्सायटेड झाली, म्हणजे ग्राउंड स्टेटमध्ये सल्फरच्या 2 अनपेड इलेक्ट्रॉन होते, फर्स्ट एक्सायटेड स्टेटमध्ये 4 अनपेड इलेक्ट्रॉन झाले. आता सेकंड एक्सायटेड स्टेट पण येईल, म्हणजे अजून इलेक्ट्रॉन प्रमोट होईल. त्याला म्हणू आपण सेकंड एक्सायटेड स्टेट. सेकंड एक्सायटेड स्टेटमध्ये काय होईल? तर जो 3s2 मध्ये इलेक्ट्रॉन आहे तर हा सुद्धा इकडे जम्प करणार, इकडे प्रमोट होईल. मग इथे प्रमोट झाल्यानंतर नंतरची सेकंड एक्सायटेड स्टेट कशी दिसेल? चला मी ती पण दाखवतो. कोणता इलेक्ट्रॉन कट करायचा? हा इलेक्ट्रॉन कट करायचा आता, आणि हा इकडे प्रमोट झाला, इथे आला तो. मग इथे आल्यानंतर तुम्हाला हा इलेक्ट्रॉन इथे आल्यानंतर आता टोटल अनपेड इलेक्ट्रॉन किती दिसतील? चेक करून घ्या. 1 2 3 4 5 आणि 6. म्हणजे बघा ग्राउंड स्टेटमध्ये सल्फरमध्ये किती अनपेड इलेक्ट्रॉन होते? इथे मी लिहितोय अनपेड इलेक्ट्रॉन, UPE. UPE म्हणजे अनपेड इलेक्ट्रॉन. किती होते? फक्त 2 होते. फर्स्ट एक्सायटेड स्टेटमध्ये काय झालं? तर इलेक्ट्रॉन प्रमोट झाला, 4 अनपेड इलेक्ट्रॉन दिसले, म्हणजे सल्फर तिथे 4 कोव्हॅलंट बॉन्ड तयार करणार. सेकंड एक्सायटेड स्टेटमध्ये काय झालं? तर सेकंड एक्सायटेड स्टेटमध्ये 6 अनपेड इलेक्ट्रॉन आले त्याच्याकडे. परत एकदा चेक करून घ्या. 1 2 3 4 5 आणि 6. म्हणजे किती अनपेड इलेक्ट्रॉन आले? 6 अनपेड इलेक्ट्रॉन आले. याचा अर्थ सल्फर ग्राउंड स्टेटमध्ये 2 कोव्हॅलंट बॉन्ड तयार करतो, SF2 तयार होतो. सल्फर फर्स्ट एक्सायटेड स्टेटमध्ये 4 कोव्हॅलंट बॉन्ड तयार करू शकतो, आणि हाच सल्फर सेकंड एक्सायटेड स्टेटमध्ये किती बॉन्ड? तर 6 बॉन्ड तयार करू शकतो. करा विचार, किती? 6 बॉन्ड. आता तुम्हाला टॉपिक समजायला सुरुवात झाली असेल की नेमकी व्हेरिएबल व्हॅलन्सी म्हणजे एक एलिमेंट असे 2 बॉन्ड 4 बॉन्ड 6 बॉन्ड का बरं तयार करतो. किती? मग इथे 6 इलेक्ट्रॉन
असे इथे इक्वली शेअर होतील 1 2 3 4 5 आणि 6. कुणाचे तर फ्लोरीनचे इक्वल शेअरिंगमुळे. म्हणजे बरोबर कोणता मॉलिक्यूल तयार होईल? SF6 तयार होईल. चालेल, मी असा SF6 दाखवतो सध्याचा या टाईपमध्ये. असा सपोज SF6 तयार झाला. आता मग तुम्हाला हा प्रश्न पडायला पाहिजे की अजूनही एम्प्टी ऑर्बिटल आहेत, मग अजून हा थर्ड एक्सायटेड स्टेटमध्ये जाईल का? इकडे जो इलेक्ट्रॉन होता 2p6 मधला हा पण इकडे शिफ्ट होईल का? तर असं होणार नाही, कारण फक्त सेम ऑर्बिट मधलेच इलेक्ट्रॉन समोर शिफ्ट होतात. हे सगळे थर्ड नंबरच्या शेलमधले आहेत, म्हणून यांच्यामध्ये प्रमोशन झालं. हा तर सेकंड मध्ये आला, हा न्यूक्लियसच्या एकदम जवळ आला. न्यूक्लियस पण या इलेक्ट्रॉनला पकडून ठेवणार ना अलीकडे. म्हणजे इलेक्ट्रॉन प्रमोट करायला या न्यूक्लियसचा फोर्स पण तुम्हाला ओव्हरकम करावा लागेल. हे तर न्यूक्लियसच्या थोडे बाजूला होते म्हणून हे इझिली पुढे शिफ्ट झाले. इथे मात्र ते होणार नाही, हा न्यूक्लियसच्या जवळ येईल. सेकंड नंबरच्या शेलमध्ये इलेक्ट्रॉन्स आहेत, तर हे इलेक्ट्रॉन ऑलरेडी पेअर आहेत, हे मात्र इकडे काय शिफ्ट होणार नाही. म्हणून मग इकडे जरी आता एम्प्टी ऑर्बिटल उरले तरी पण मग असे इलेक्ट्रॉन सगळेच काही इकडे शिफ्ट करायचे नाही, त्याला पण एक लिमिटेशन आहे. म्हणून मग सल्फर फक्त किती बॉन्ड फॉर्म करतो? मॅक्झिमम 6 बॉन्ड. अशा बरोबर 6 बॉन्ड तयार झाले. कोणत्या स्टेटमध्ये तयार झाले? एक्सायटेड स्टेटमध्ये. कोणत्या? सेकंड एक्सायटेड मध्ये 6 बॉन्ड, फर्स्ट एक्सायटेड स्टेटमध्ये 4 बॉन्ड आणि ग्राउंड स्टेटमध्ये किती बॉन्ड फॉर्म केले? त्याने 2 बॉन्ड फॉर्म केले. हा फक्त एक कन्सेप्ट आहे, समजून घ्या. याचे ऍप्लिकेशन आपल्याला डिटेलमध्ये समोर जाऊन शिकायचे आहेत, तेव्हा सुद्धा मी टॉपिक रिपीट करलंच बोलेलच त्याविषयी. पण एकदा नॉर्मल एक सब्जेक्ट आहे, त्यामध्ये पॉईंट आहे, समजून सांगतोय. चला, हे सगळे एक्झाम्पल मी कव्हर केलेत. आता बघायचं आपल्याला ऍप्लिकेशन्स ऑफ व्हेरिएबल व्हॅलेन्सी. या व्हेरिएबल व्हॅलेन्सीचे ऍप्लिकेशन कोणते? तर व्हेरिएबल व्हॅलेन्सीच्या बेसवर आपण काय सांगू शकतो? कंप्लीट ऑक्टेट का बरं फॉर्म झाला, इनकम्प्लीट ऑक्टेट का बरं असेल आणि एक्सपांडेड ऑक्टेट का असेल, हे आपण या व्हेरिएबल व्हॅलेन्सीच्या बेसवर सांगू शकतो. जसे काही एक्झाम्पल आपण घेऊ, टू एक्सप्लेन द एक्झिस्टन्स ऑफ मॉलिक्युल्स. हे मॉलिक्युल एक्झिस्ट करतात का करणार नाही हे आपण सांगू शकतो. SF8 तयार होईल का? SF8 सांगा बरं, एक्झिस्ट करेल का? अजिबात करणार नाही, कारण सल्फर मॅक्झिमम 6 बॉन्ड तयार करतो, आपण आता शिकलो. 8 बॉन्ड तर काय फॉर्म होणार नाही. म्हणजे एक्झिस्टन्स आहे का नाही मॉलिक्युलचा, हे आपण या ऍप्लिकेशन्स ऑफ व्हेरिएबल व्हॅलेन्सीच्या बेसवर डिटेक्ट करू शकतो. बघा, NCl3 मी सांगितलं ग्राउंड स्टेटमध्येच फॉर्म होतो, एक्झिस्ट करू शकतो. NCl5 तयार होईल का? अजिबात नाही. कारण काय? नायट्रोजन हा सेकंड पिरियडमध्ये येतो, त्याच्या ऑलरेडी सेकंड शेलपर्यंत तिचे काय सबशेल आहे त्यामध्ये इलेक्ट्रॉन आहेत, अजून काही एम्प्टी उरतच नाही, म्हणजे प्रमोशनचा काही चान्सच नाही. NCl5 तयार होणार नाही. NCl5 डज नॉट एक्झिस्ट ड्यू टू ऑब्सेन्स ऑफ डी ऑर्बिटल. त्यामध्ये फक्त p ऑर्बिटल्स असतात, 1s2 2s2 2p. डी ऑर्बिटल नसतोच, एम्प्टी ऑर्बिटल नाहीच आहे. मग एम्प्टी ऑर्बिटल जर नसेल तर नायट्रोजन काय 3 पेक्षा जास्त बॉन्ड फॉर्म करणार नाही, फक्त त्याची 3 कोव्हॅलन्सी आहे, 5 नसणार. PCl3 काय करतो? फॉस्फरस मध्ये, फॉस्फरस हा क्लोरीन बरोबर 3 बॉन्ड पण फॉर्म करू शकतो आणि 5 बॉन्ड सुद्धा फॉर्म करू शकतो. म्हणजे PCl3 पण एक्झिस्ट होऊ शकतो नेचरमध्ये आणि PCl5 सुद्धा असतो. हा नंतरचा प्रश्न, त्यातले स्टेबल कोण अनस्टेबल कोण, पण तयार तर होतात ऍटलिस्ट. PCl3 पण तयार होतो आणि PCl5 सुद्धा तयार होतो. बोथ आर एक्झिस्ट बिकॉज ऑफ 3D ऑर्बिटल्स. फॉस्फरस मध्ये 3D ऑर्बिटल आहे, जो एम्प्टी होता समोर 3D0, त्यामध्ये इलेक्ट्रॉन 3s मधून इलेक्ट्रॉन तिकडे जम्प करतो प्रमोशन होऊन, आणि बरोबर 5 अनपेड इलेक्ट्रॉन्स तिथे तयार होतात, त्यांच्याबरोबर जाऊन पेअरिंग झाली, 5 क्लोरीनने केली ती, PCl5 पण तयार होऊ शकतो. म्हणजे ग्राउंड स्टेटमध्ये PCl3 तयार होईल आणि फर्स्ट एक्सायटेड स्टेटमध्ये PCl5 तयार होऊ शकतो. बघा, आपण एक्झिस्टन्स सांगू शकतो. आता यासाठी तुम्हाला थोडीशी प्रॅक्टिस करावी लागेल. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जेव्हा तुमचा परफेक्ट होईल तेव्हा तुम्ही सुद्धा स्वतःहून सांगू शकता की एखादा एलिमेंट किती मॅक्झिमम कोव्हॅलन्सी दाखवेल. असंच कंडिशन OF2 ची. ऑक्सिजन सल्फर एकाच ग्रुपमध्ये येतात, ऑक्सिजन सेकंड पिरियडमध्ये येतो, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय 1s2 2s2 2p4, पुढे 3D तर काय सबशेल येत नाही. म्हणजे ऑक्सिजन काय करणार? फक्त ग्राउंड स्टेटमध्येच बॉन्ड फॉर्म करणार. 2p4 मध्ये जे 2 अनपेड टॉन होते, px आणि px मध्ये तर पेअर्ड होता, py आणि pz मध्ये अनपेड टॉन होते, तुम्ही काढून बघा. 2px2 2py1 आणि 2pz1 असं त्याचं कॉन्फिगरेशन शेवटचं राहील. तर त्या 2py मध्ये 1 इलेक्ट्रॉन येईल, पेअरिंग होईल, आणि 2pz मध्ये पण 1 इलेक्ट्रॉन येईल, म्हणजे तिथे पण पेअरिंगच होईल. म्हणजे किती इलेक्ट्रॉन? फक्त 2 इलेक्ट्रॉन, म्हणजे 2 बॉन्ड तयार होतील. OF2 एक्झिस्ट बट OF4 अँड OF6 डू नॉट एक्झिस्ट. जर एम्प्टी ऑर्बिटल असतात तर इलेक्ट्रॉन पुढे शिफ्ट झाला असता, पण एम्प्टी ऑर्बिटलच नाही. जसे सल्फरमध्ये शिफ्ट व्हायचे, आपण आता शिकलो. सल्फरमध्ये 2 बॉन्ड पण फॉर्म होतात ग्राउंड स्टेटमध्ये, फर्स्ट एक्सायटेड स्टेटमध्ये 4 बॉन्ड फॉर्म होतात, म्हणजे SF4 तयार होतो, आणि सेकंड एक्सायटेड स्टेटमध्ये 6 बॉन्ड पण तयार होतात, म्हणजे SF6 सुद्धा तयार होऊ शकतो. तशी कंडिशन मात्र ऑक्सिजन दाखवत नाही, म्हणजे फक्त OF2 दिसेल, OF4 आणि OF6 मात्र नेचरमध्ये एक्झिस्ट करत नाहीत. जसे की
SF4 तयार होतो, SF6 सुद्धा तयार होतो बिकॉज ऑफ प्रेझेन्स ऑफ डी ऑर्बिटल. तर हे झालं याचं ऍप्लिकेशन. काय ऍप्लिकेशन आहे व्हेरिएबल व्हॅलन्सीचं? इट सजेस्ट द एक्झिस्टन्स ऑफ मॉलिक्युल्स. एखादा मॉलिक्युल एक्झिस्ट करेल की करणार नाही हे आपण या बेसवर सांगू शकतो. जर असं विचारलं SF8 असेल का? अजिबात नाही, SF6च राहील फक्त. मग अशा व्हेरिएबल व्हॅलन्सीच्या बेसवर आपण मॉलिक्युलचा एक्झिस्टन्स डिक्लेअर करू शकतो. झालं क्लिअर? इथून पुढे आपल्याला जायचं आहे आता व्हॅलन्स बॉन्ड थेरीकडे. आता व्हॅलन्स बॉन्ड थेरीकडे का आपण जायचं? याच्या समोरचा एक पार्ट, पुढची स्टेप म्हणजे व्हॅलन्स बॉन्ड थेरी. मग व्हॅलन्स बॉन्ड थेरीकडे काय जायचं? तर आपण लेव्ही स्ट्रक्चरमध्ये शिकलो. फक्त आपण स्ट्रक्चर काढायचो, इक्वल शेअरिंग होते एवढं शिकलो आणि कम्प्लीट, इनकम्प्लीट आणि एक्सपांडेड असे शिकलो. पण आता सपोज आपण एक्झाम्पल घेऊ हायड्रोजनचं. याच्यामध्ये पण 1-1 बॉन्ड आहे आणि फ्लोरीनमध्ये सुद्धा 1 बॉन्ड आहे. ठीक आहे, या टाईपमध्ये असे बॉन्ड त्यांच्यामध्ये आहेत. आता होईल काय? बॉन्ड तर फॉर्म झाला, पण हा बॉन्ड आपल्याला ब्रेक पण करायचा. मग आता इथे काय विचार करायचा? किंवा मी अजून एक एक्झाम्पल देतो Cl2चा. Cl2 हा पण बॉन्ड ब्रेक करायचा. तर फ्लोरीन मधला बॉन्ड ब्रेक करायला आपल्याला कमी एनर्जी लागते आणि क्लोरीन मधील बॉन्ड ब्रेक करायला जास्त एनर्जी लागते. बॉन्ड तर एकच फॉर्म झाला दोघांमध्ये, कोव्हॅलंट बॉन्ड कोव्हॅलंट बॉन्ड. पण या बॉन्डला ब्रेक करायला आपल्याला कमी एनर्जी लागते आणि या बॉन्डला पुन्हा जर ब्रेक करायचं तर आपल्याला जास्त एनर्जी लागते. याचा अर्थ काय की बॉन्डमध्ये थोडासा फरक आला. एक बॉन्ड स्ट्रॉंग तयार झाला, एक बॉन्ड वीक तयार झाला. जो स्ट्रॉंग आहे त्याला ब्रेक करायला जास्त एनर्जी लागेल, जो वीक आहे त्याला ब्रेक करायला कमी एनर्जी लागेल. हे आपल्याला लेव्ही स्ट्रक्चरवरून कुठेच आयडिया येत नाही. त्यासाठी आपल्याला शिकायची व्हॅलन्स बॉन्ड थेरी. अजून दुसरा क्रायटेरिया कोणता? तर काही मॉलिक्युल हे कम्प्लीट ऑक्टेट, इनकम्प्लीट ऑक्टेट जसे फॉर्म करतात, मग त्यांच्यामध्ये मी याआधी बोललो होतो की लेव्ही स्ट्रक्चरमध्ये आपल्याला डायरेक्शन काही समजत नाही, पण कोव्हॅलंट बॉन्ड तर डायरेक्शनल असतो. म्हणजे एक काहीतरी फिक्स डायरेक्शन असते त्याची. मग ही फिक्स डायरेक्शन आपल्याला लेव्ही स्ट्रक्चरच्या बेसवर मिळत नाही. ही मिळते कुठून आपल्याला? ही मिळते आपल्याला व्हॅलन्स बॉन्ड थेरीच्या बेसिसवर, की हे जे कोव्हॅलंट बॉन्ड आहे यांना प्रॉपर डायरेक्शन कशी आहे हे आपल्याला व्हॅलन्स बॉन्ड थेरीच्या बेसवर मिळणार. मग असेच टॉपिक आपल्याला शिकण्यासाठी शिकायचे समोर व्हॅलन्स बॉन्ड थेरी. चला मी सुरू करतोय व्हॅलन्स बॉन्ड थेरी. आज मी फक्त त्याचं थेरॉटिकल आस्पेक्ट्स तुम्हाला सांगणार, नंतर डिटेलमध्ये जाऊन आपण पुढच्या लेक्चरमध्ये व्हॅलन्स बॉन्ड थेरी एकदम वेल कम्प्लीट करणार. बघा, इंट्रोडक्शन ऑफ व्हॅलन्स बॉन्ड थेरी. आज फक्त आपण इंट्रोडक्टरी पार्ट शिकणार आहोत. बघा इथे आपण, हे मी तर आत्ताच बोललोय, ॲज वी नो दॅट लेव्हिस अप्रोच helps in writing the structure of molecule but it fails to explain the formation of chemical bond. लेव्ही स्ट्रक्चरनुसार फक्त आपण मॉलिक्युलचं एक स्ट्रक्चर, ते काय डॉटेड स्ट्रक्चर रिप्रेझेंट करतो, पण तो केमिकल बॉन्ड एक्झॅक्टली कसा तयार होतो, जसं काय प्रमोशन वगैरे होतं का इलेक्ट्रॉनचं, असा कोणताच कन्सेप्ट आपल्याला लेव्ही स्ट्रक्चर पासून मिळत नाही. अजून एक सेकंड लिमिटेशन होतं, इट ऑल्सो डज नॉट गिव्ह एनी रिझन फॉर द डिफरन्स इन बॉन्ड डिसोसिएशन, एन्थाल्पीज अँड बॉन्ड लेंथ इन मॉलिक्युल. याचं मिनिंग काय? सपोज तुम्हाला असं विचारलं की HF, HCl यांच्यामध्ये असा 1-1 असे काय बॉन्ड फॉर्म आहे, नंतर HBr या टाईपमध्ये, इथे पण सिंगल बॉन्ड, कोव्हॅलंट बॉन्ड, इथे सुद्धा कोव्हॅलंट बॉन्ड, इथे सुद्धा कोव्हॅलंट बॉन्ड. तर यातील स्ट्रॉंग बॉन्ड कोणता किंवा वीक बॉन्ड कोणता? आता मी हे सांगतो की HBr मधून बॉन्ड पटकन ब्रेक होतो, HF मध्ये बॉन्ड ब्रेक करायला आपल्याला जास्त एनर्जी लागते, त्याला आपण बॉन्ड एन्थाल्पी म्हणू शकतो. एखादा बॉन्ड ब्रेक करण्यासाठी लागलेली एनर्जी त्याला म्हणायचं एन्थाल्पी किंवा बॉन्ड एनर्जी. HF मध्ये जास्त एनर्जी लागते, HBr मधील बॉन्ड लवकर ब्रेक होतो, कमी एनर्जी लागते. मग हे असं का झालं हे आपल्याला लेव्ही स्ट्रक्चरवरून काही समजत नाही. किंवा याच्यामध्ये बॉन्ड डिस्टन्स कोणाचं जास्त आहे, बॉन्ड लेंथ कमी कोणाची जास्त कोणाची? तर HBr ची बॉन्ड लेंथ जास्त आहे, हा बॉन्ड लॉंग असतो, ऍज कम्पेअर टू HF हा बॉन्ड थोडा शॉर्ट असतो. मग याची आयडिया आपल्याला लेव्ही स्ट्रक्चरच्या बेसवर येत नाही. आता ही आयडिया आपल्याला पुढे व्हॅलन्स बॉन्ड थेरीच्या बेसवर येईलच, पण त्याआधी आपण आता लिमिटेशन बघू. नंतर इट ऑल्सो डू नॉट गिव्स एनी आयडिया अबाउट द शेप्स ऑफ पॉलिएटॉमिक मॉलिक्यूल. आपल्याला जे काही शेप आहेत मॉलिक्यूलचे याचे कोणतीच आयडिया देत नाही. कारण काय, जे काही लेव्ही स्ट्रक्चर होते तर लेव्ही स्ट्रक्चरमध्ये डायरेक्शनल प्रॉपर्टी नव्हत्याच. शेप कसा समजणार? तर कोव्हॅलंट बॉन्डच्या डायरेक्शनवरून समजणार. मग जर डायरेक्शनच नाही तर शेप सुद्धा नाही. त्यासाठी आपल्याला पुढे ही थेरी शिकायची, व्हॅलन्स बॉन्ड थेरी. सिमिलरली द VSEPR थेरी, व्हॅलन्स शेल इलेक्ट्रॉन पेअर रिपल्शन थेरी, खूप मोठं नाव आहे, शॉर्टकटमध्ये दिलं मी व्हॅलन्स शेल इलेक्ट्रॉन पेअर रिपल्शन थेरी. ही थेरी पण आपल्याला व्हॅलन्स बॉन्डच्या नंतर शिकायची. तर ही थेरी सुद्धा आपल्याला जॉमेट्री वगैरे तर सांगते, पण एक्झॅक्ट आयडिया नाही देत की नेमका शेप कसा असेल, काय असेल. तर त्यासाठी सुद्धा आपण व्हॅलन्स बॉन्ड थेरीची हेल्प घेतो. म्हणजे या दोन्ही थेरी, लेव्ही स्ट्रक्चर तर फेल गेलंच, हे VSEPR थेरी सुद्धा करेक्ट रिप्रेझेंटेशन करत नाही जॉमेट्रीचं. मग त्यासाठी आपण व्हॅलन्स बॉन्ड थेरी शिकतो.
बघा सिमिलर द VSEPR theory gives the geometry of simple molecules. सिंपल मॉलिक्युल त्याची जॉमेट्री आपल्याला समजेल, पण जे काही कॉम्प्लेक्स मॉलिक्युल असतात त्यांची जॉमेट्री मात्र आपल्याला VSEPR थेरीच्या बेसवर समजत नाही. हे समजते आपल्याला व्हॅलन्स बॉन्ड थेरीच्या बेसवर. समोर हायब्रिडायझेशन नावाचा टॉपिक पण येणार, तिथे आपण हे क्लिअर करणार. टू ओव्हरकम दिस लिमिटेशन्स दे टू इम्पॉर्टंट थेरीज बेस्ड ऑन द क्वांटम मेकॅनिकल अप्रोच प्रिन्सिपल्स आर इंट्रोड्यूस. आता एक क्वांटम मेकॅनिकल अप्रोच जो आहे तर याचा फक्त आपल्याला थेरॉटिकल अप्रोच बघायचा आहे. डेरिवेशन वगैरे आपल्या याच्यामध्ये शिकायचे नाही, फक्त थेरॉटिकली बघायचे आणि त्यानुसार मग आपण ही थेरी पुढे कंटिन्यू करणार. मग आता या मेकॅनिकल अप्रोचच्या बेसिसवर क्वांटम मेकॅनिकल अप्रोचच्या आपण टू टाईपच्या थेरी शिकतो. फर्स्ट वन इज व्हॅलन्स बॉन्ड थेरी आणि सेकंड म्हणजे कोणती तर मॉलिक्युलर ऑर्बिटल थेरी. ह्या दोन्ही थेरी आपल्याला या चॅप्टरमध्ये शिकायच्या आहेत, अतिशय इम्पॉर्टंट आहेत. त्यातली MOT, याला आपण शॉर्टकटमध्ये MOT म्हणतो, मॉलिक्युलर ऑर्बिटल थेरी, आणि याला आपण VBT म्हणतो, व्हॅलन्स बॉन्ड थेरी. यादीला आपण स्टार्टिंगला शिकणार कोणती? व्हॅलन्स बॉन्ड थेरी. मग आता व्हॅलन्स बॉन्ड थेरीमध्ये नेमकं सपोज आपण 2 ॲटम्स घेऊ, हायड्रोजन ॲटम्स. हे 2 हायड्रोजन ॲटम जर एकमेकाच्या कॉन्टॅक्टमध्ये आले तर यांच्यामध्ये काय होईल? अट्रॅक्शन होईल. अट्रॅक्शन कुणामध्ये? एका हायड्रोजन ॲटमचा न्यूक्लियस आणि दुसऱ्या हायड्रोजन ॲटमचे इलेक्ट्रॉन यांच्यामध्ये होईल अट्रॅक्शन. आता साईडवाईज रिपल्शन पण होईल. कसं? इलेक्ट्रॉनमध्ये रिपल्शन आणि याचा न्यूक्लियस आणि याचा न्यूक्लियस याच्यामध्ये सुद्धा रिपल्शन होईल. म्हणजे दोन्ही टाईपचे फोर्सेस येतात, अट्रॅक्टिव्ह फोर्स ॲज वेल ॲज रिपल्सिव्ह फोर्स. अट्रॅक्टिव्ह फोर्स कोणामध्ये आला? फर्स्ट ॲटम जो होता त्याचा न्यूक्लियस आणि सेकंड ॲटमचे इलेक्ट्रॉन यांच्यामध्ये अट्रॅक्शन. रिपल्शन कोणामध्ये? दोघांचे इलेक्ट्रॉनचं आणि दोघांचे न्यूक्लियसचं रिपल्शन होईल. आता जो फोर्स डॉमिनंट झाला तो फोर्स जिंकणार. मग डॉमिनंट फोर्स कोणता? तर अट्रॅक्टिव्ह फोर्स रॅदर दॅन रिपल्सिव्ह फोर्स. रिपल्सिव्ह फोर्सपेक्षा अट्रॅक्टिव्ह फोर्स वाढतो. म्हणजे ते बरोबर आधी एकमेकाच्या एकदम कॉन्टॅक्टमध्ये पण येत नाही किंवा एकदम बाजूला पण जात नाही. जर बाजूला असतील तर त्यांच्यामध्ये कोणतंच अट्रॅक्शन वगैरे नसणार, निवांत फिरत असतील इकडे तिकडे. पण जेव्हा ते एकमेकाच्या कॉन्टॅक्टमध्ये यायला लागले तेव्हा हे फोर्स प्रोड्यूस होतील. कोणता? अट्रॅक्टिव्ह फोर्स ॲज वेल ॲज रिपल्सिव्ह फोर्स. समजतंय? आता कसे प्रोड्यूस होतात तेही सांगतो. आता ही जी थेरी जी आहे कोणती? व्हॅलन्स बॉन्ड थेरी. तर ही आपल्या समोर सगळ्यात स्टार्टिंगला आणली होती हिटलर आणि लंडन या 2 सायंटिस्टने. लक्षात ठेवा, बेसिक अप्रोच दिला होता त्यांनी आपल्याला, हिटलर आणि लंडन नावाच्या सायंटिस्टने. पण ही थेरी पुढे एक्सटेंड केली आणि अजून थोडी त्याचं नेक्स्ट व्हर्जन आणलं. म्हणजे अजून थोडी वेल अप्रोच आपल्याकडे घेऊन आले. कोणतं? पावलिंग आणि स्लॅटर नावाचे सायंटिस्ट. यांनी ती थेरी अजून थोडी डेव्हलप केली. मेन बेस कोणी ठेवला? तर हिटलर आणि लंडन नावाच्या सायंटिस्टने. असं काय क्वेश्चन वगैरे विचारलं नाही शक्यतो. बायोमध्ये विचारतात तुम्हाला, सायंटिस्टचे नेमिंग वगैरे विचारतात. नेमिंग वगैरे आपल्याला विचारणार, आपल्याला फक्त कन्सेप्च्युअल जायचं आहे. आणली कोणी? तर हिटलर आणि लंडन नावाच्या सायंटिस्टने. तिला डेव्हलप कोणी केलं पुढे? पावलिंग आणि स्लॅटर नावाच्या सायंटिस्टने. यांनी त्याला डेव्हलप केलं. माझं त्यांनी डेव्हलप करताना बरेचसे आस्पेक्ट सांगितले आपल्याला, बरेचसे फीचर्स मांडलेत, ते सुद्धा आपल्याला एक एक करत शिकायचे. बघा त्याच्यामध्ये पहिलं आहे, सपोज मी 2 ॲटम घेतोय, हायड्रोजन आणि हा सुद्धा हायड्रोजन. ठीक आहे, असे 2 ॲटम घेतो, यांच्यामध्ये कोव्हॅलंट बॉन्ड तयार होणार, हे तर आपण शिकलो. आता हे जे हायड्रोजन ॲटम आहेत यांच्यामध्ये जेव्हा कोव्हॅलंट बॉन्ड तयार होणार तेव्हा यांच्यामध्ये इथे पण न्यूक्लियस राहील, इथे सुद्धा न्यूक्लियस राहील. याला मी ए ॲटम म्हणतो, हायड्रोजन ए, आणि याला मी हायड्रोजन बी म्हणतो. याचा जो न्यूक्लियस राहील याला आपण Na म्हणू आणि याच्या न्यूक्लियसला म्हणू आपण Nb. इथे पण इलेक्ट्रॉन असतील, याच्यामध्ये पण इलेक्ट्रॉन असतील. या इलेक्ट्रॉनला म्हणू आपण Ea आणि याला म्हणू आपण Eb. जेव्हा एकमेकापासून लांब असतील तेव्हा काय यांच्यामध्ये अट्रॅक्शन रिपल्शन काहीच नसणार, बरोबर. एकमेकाला अट्रॅक्ट पण करणार आणि रिपेल सुद्धा करणार नाही. पण जेव्हा एकमेकाच्या कॉन्टॅक्टमध्ये यायला सुरुवात करतील, एकमेकाच्या कॉन्टॅक्टमध्ये येतील, अप्रोच करतील, तेव्हा काय होईल? यांच्यामध्ये 2 टाईपचे फोर्सेस डेव्हलप होतील. फर्स्ट फोर्स कोणता? फोर्स ऑफ अट्रॅक्शन. कुणामध्ये डेव्हलप होईल सांगता येईल? फोर्स ऑफ अट्रॅक्शन हा न्यूक्लियस आणि याचे इलेक्ट्रॉन Na आणि Eb. Na Eb. Eb म्हणजेच काय? इलेक्ट्रॉन्स ऑफ बी. यांच्यामध्ये अट्रॅक्शन होईल. अजून कोणामध्ये होईल? Nb आणि Ea मध्ये. चला मी इथे पण लिहून घेतो, Nb आणि Ea. म्हणजे बी ॲटमचा न्यूक्लियस आणि ए ॲटमचे इलेक्ट्रॉन यांच्यामध्ये होईल काय? फोर्स ऑफ अट्रॅक्शन. मग ते एकमेकाला जवळ करतील. जवळ केल्यानंतर त्यांच्यामध्ये पुन्हा रिपल्शन पण सुरू होईल. सेकंड फॅक्टर, सेकंड फोर्स, फोर्स ऑफ रिपल्शन.
सेकंड कोणता, फोर्स ऑफ रिपल्शन. मग फोर्स ऑफ रिपल्शन कोणामध्ये होईल, तर हे इलेक्ट्रॉन आणि हे इलेक्ट्रॉन चार्ज सेम असतात. EA आणि EB यांच्यामध्ये काय होईल, रिपल्शन. आणि अजून कोणामध्ये, न्यूक्लियस आणि न्यूक्लियसमध्ये म्हणजे NA आणि NB यांच्यामध्ये काय होईल, रिपल्शन होईल. हे एकमेकाला बाजूला लोटतील आणि हे एकमेकाला अट्रॅक्ट करतील. एक अशी प्रॉपर पोझिशन घेतात हायड्रोजन आणि हायड्रोजन, अशी एक प्रॉपर पोझिशन घेईल की तिथे हे फोर्सेस कमी असतील, कोणते, रिपल्सिव्ह फोर्स हे कमी असतील आणि अट्रॅक्टिव्ह फोर्स जास्त असतील. अशा एका पोझिशनला येऊन दोन्ही सेट होतील. काय सांगतोय, फोर्स ऑफ रिपल्शन मिनिमाइज होईल आणि फोर्स ऑफ अट्रॅक्शन वाढेल. त्या पोझिशनला येऊन दोन्ही ॲटम ऍडजस्ट होतील. ऍडजस्ट झाल्यानंतर सपोज ते आता एकमेकाच्या कॉन्टॅक्टमध्ये इथे आले असे, हा एक इथे आला HA आणि हा सपोज इथे आला. या पोझिशनला सपोज यांच्यामध्ये फोर्स ऑफ रिपल्शन कमी आहे आणि फोर्स ऑफ अट्रॅक्शन जास्त आहे. इथे येऊन हे काय करणार, तर इक्वल शेअरिंग करतील आणि कोव्हॅलंट बॉन्ड तयार करतील. म्हणजे बरोबर डिस्टन्सच्या रिलेटेड काहीतरी आलं कन्सेप्ट, समजतंय. आधी ते एकमेकाला लांब होते, नंतर जवळ आले, सपोज रिपल्शन जर वाढलं असेल तर पुन्हा बाजूला जातील, पुन्हा मग एकमेकाच्या कॉन्टॅक्टमध्ये येतील आणि एक अशी पोझिशन ऍडजस्ट करतील की जिथे काय होतंय, फोर्स ऑफ रिपल्शन कमी राहील आणि फोर्स ऑफ अट्रॅक्शन जास्त राहील. अशा एका पोझिशनला ते सेट होतील. आता जर फोर्स ऑफ रिपल्शन कमी झालं आणि फोर्स ऑफ अट्रॅक्शन वाढलं, तर अट्रॅक्शन वाढलं म्हणजे बॉन्डचं नेचर वाढलं, बॉन्ड तयार व्हायला सुरुवात झाली. बॉन्ड फॉर्मेशन प्रोसेस कोणती असते, एक्झोथर्मिक असते. म्हणजे या स्टेजला त्यांची एनर्जी खूप कमी राहील, मिनिमम एनर्जी राहील. काय राहील, तर खूप कमी एनर्जी राहील, मिनिमम एनर्जी. म्हणजे मॅक्झिमम एनर्जी काय करतील, ते रिलीज करतील. मग ही एनर्जी रिलीज केली म्हणजे त्यांनी बॉन्ड फॉर्म केला, H आणि H मध्ये असा बॉन्ड फॉर्म झाला. जेवढी जास्त एनर्जी रिलीज झाली तेवढा हा बॉन्ड कसा असणार, स्ट्रॉंग असणार. आता हाच बॉन्ड तुम्हाला नंतर ब्रेक पण करायचा, म्हणजे तेवढीच एनर्जी काय करावं लागेल, अप्लाय करावं लागेल. म्हणजे बघा, बरोबर या बेसिसवर आपण काय एक्सप्लेन करू शकतो की किती एनर्जी रिलीज झाली, जेवढी एनर्जी रिलीज झाली तेवढीच पुन्हा अप्लाय करावं लागेल बॉन्ड ब्रेक करण्यासाठी. बरोबर. हे जे हायड्रोजन होते हे आधी ॲटॉमिक स्टेटमध्ये होते, मॉलिक्यूल तयार झालं, त्यांच्यामध्ये बॉन्ड फॉर्म झाला, म्हणजे आधीपेक्षा काय झाले, ते मोर स्टेबल झाले. हे सुद्धा आपण या थेरीच्या बेसवर एक्सप्लेन करू शकतो. नंतर एक अप्रोच किती करतील ते एकमेकाच्या रिलेटेड, फोर्स ऑफ रिपल्शन तर खूप जास्त होतं, मग फोर्स ऑफ अट्रॅक्शन वाढवायचं आहे, म्हणजे एक अशी पोझिशन ऍडजस्ट करायची की बरोबर काहीतरी वेल डिस्टन्स ठेवतील ते एकमेकापासून. मग हे डिस्टन्स मोजणार म्हणजेच बॉन्ड लेंथ ठरणार. म्हणजे बरोबर हा जो प्रॅक्टिकल अप्रोच आहे, तर हा अप्रोच आपण व्हॅलन्स बॉन्ड थेरीच्या बेसवर आणू शकतो. हा अप्रोच आपल्याला लेवी स्ट्रक्चर बेसवर काही मिळाला नाही. लेवी स्ट्रक्चरच्या बेसवर काय सांगतो फक्त आपण, हा चला बॉन्ड फॉर्म होतात, शेअरिंग होते, अशी होते तशी होते, एवढंच आपण शिकलो. पण ऍक्च्युअली आता त्यांच्यामध्ये डिस्टन्स किती असणार बॉन्ड फॉर्म करण्यासाठी, टू ॲटम किती डिस्टन्सवर एकमेकाच्या येतील हे पण सांगणार, म्हणजे बॉन्ड लेंथ ठरते. त्यानंतर पुढे हा बॉन्ड फॉर्म होताना किती एनर्जी रिलीज झाली ती पण आपल्याला समजते. एनर्जी रिलीज झाली तर तेवढीच एनर्जी पुन्हा बॉन्ड ब्रेक करायला सुद्धा लागणार, हे सुद्धा आपण या बेसवर शिकू शकतो. आणि अजून काय, तर हा जो बॉन्ड आहे, तर मग आता हे ऑर्बिटलला काही शेप सुद्धा असतो, काही त्यांचे डायरेक्शन पण असते, तर मग हे यानुसार आपल्याला पुढे डायरेक्शन पण समजणार. तर हेच आपल्याला पुढे व्हॅलन्स बॉन्ड थेरीच्या बेसवर आयडिया येते, म्हणून आपण पुढे व्हॅलन्स बॉन्ड थेरी हा कन्सेप्ट कम्प्लीट करणार. तर पुढचं जे लेक्चर आहे इथून येणार, तर इथून पुढे आपण व्हॅलन्स बॉन्ड थेरी हा टॉपिक सुरू करणार. व्हॅलन्स बॉन्ड थेरी कम्प्लीट केल्यानंतर त्याचे सुद्धा काही लिमिटेशन्स आहेत, ते लिमिटेशन ओव्हरकम करण्यासाठी आपण हायब्रिडायझेशन हा सुद्धा टॉपिक कम्प्लीट करणार. आत्तापर्यंत जे आपण शिकलोय हे सगळं व्यवस्थित क्लिअर करायचंय. यामध्ये जर काही डाऊट्स असतील कमेंट सेक्शनमध्ये टाका, पुन्हा एकदा व्यवस्थित समजून सांगेन. तर चला, आज मी इथेच थांबतोय. ओके, थँक्यू.